सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय 16वा जगतसंबंधीच्या ज्ञानाला नाहीसा करणारा व अद्वैत स्थितीरूपी कमलाचा विकास करणारा हा श्री गुरु निवृत्तीरूपी आश्चर्यकारक सूर्य उगवला आहे। हा सूर्य आश्चर्यकारक आहे कारण लौकिक सूर्य उगवला की जगताचे प्रकाशन करतो व द्वैत वाढवतो आणि हा श्री गुरुरूपी सूर्य जगदाभास नाहीसा करतो व अद्वैत स्थितीचा विकास करतो। त्याला आता आम्ही नमस्कार करतो। जो गुरुरूपी सूर्य मायेच्या रात्रीचा नाश करून ज्ञान व अज्ञानरूपी चांदण्या नाहीसा करतो व जो ज्ञानी लोकांना अध्यात्म ज्ञानाच्या चांगल्या निरभ्र दिवसाची जोड करून देतो, ज्याने उदयाने प्रकाशित होणाऱ्या प्रातःकाळी आत्मज्ञानदृष्टी प्राप्त होऊन जीवरूपी पक्षी मी देह आहे अशा समजुतीची घरटी टाकतात, ज्या श्री गुरुरूपी सूर्याचा उदय झाला असता लिंग देहरूपी कमळाच्या पोटात अडकल्यामुळे नाश पावणाऱ्या जीव चैतन्यरूपी भ्रमराची त्या लिंग देहरूपी कमळाच्या बंधनापासून सुटका होते। भेदरूपी नदीच्या दोन्ही काठावर बुद्धीला मोह पाडणाऱ्या शास्त्रदिकांचा असंगतपणा हीच कोणी अडचणीची जागा, त्या जागेत एकमेकांच्या वियोगाने वेळी होऊन बुद्धी व बोध हेच कोणी चक्रवाक पक्षी ओरडणारे, अशा त्या बुद्धी व बोधरूपी चक्रवाकांच्या जोडप्याला जो चिदाकाशरूपी भुवनातील श्री गुरुरूपी सूर्य ऐक्याचा आनंद भोगवितो। ज्या गुरुरूपी सूर्याने प्रकाशलेल्या पहाटेच्या वेळी भेदाची चोरवेळ नाहीशी होते व प्रवास करणारे आत्मप्राप्तीचा मुक्काम गाठण्याकरता ध्यानाधिक अभ्यास करणारे साधक आत्मानुभवाच्या वाटेने निघतात, ज्याच्या विवेकरूपी किरणांच्या संबंधाने बुद्धिरूपी सूर्यकांत मण्यातून निघालेल्या ज्ञानरूपी ठिणग्या पेटल्या असता त्या संसाराची जंगले जाळून टाकतात। ब्रह्मस्वरूपी माळ जमिनीवर ज्याच्या प्रखर किरणांचा समुदाय स्थिर झाला असता त्या ठिकाणी अष्टमहासिद्धीरूप मृगजळाचा पूर येतो। ते ब्रह्म मी आहे अशा या मध्यान्हकाळी शिष्याच्या अंतर्मुख वृत्तीरूपी माथ्यावर श्री गुरुसूर्य आला असता शिष्याची आत्मस्वरूपाविषयी भ्रांती हीच कोणी छाया ती शिष्याच्या आत्मानुभवरूपी पायाखाली दडते, नाहीशी होते। त्यावेळी जर मायारूपी रात्रच उरत नाही तर त्या रात्रीतील विश्वाभासरूपी स्वप्नासहित विपरीत ज्ञानरूप निद्रेचा कोण सांभाळ करणार आहे, म्हणजे कोण याची आठवण ठेवणार आहे। म्हणून त्या अद्वैत ज्ञानरूप नगरात ब्रह्मानंदाची रेलचेल होते आणि मग त्या आनंदानुभवाची देवघेव कमी पडावयास लागते। फार काय सांगावे, ज्याच्या श्री गुरु सूर्याच्या प्रकाशाने अशा प्रकारे मोकळे कैवल्य केवल स्वरूप भाव रूपी उत्तम दिवस सदा प्राप्त होतो। जो श्री गुरु सूर्य आत्मस्वरूपी आकाशाचा राजा आहे तो आपल्या स्वरूपाने नेहमी उगवलेलाच आहे, परंतु तो उगवत्या स्वरूपाने नेहमी उगवलेलाच आहे। तो पूर्वादी दिशांसह उदय व अस्ताचा ठाव ठिकाणा नाहीसा करतो, न दिसणे अज्ञान दिसण्यासह ज्ञानासह नाहीसे करतो व या दोन्हींनी ज्ञान व अज्ञान यांनी ते झाकलेले स्वरूप आहे ते ज्ञानातील स्वरूप चहूकडून प्रकट करतो। फार काय सांगू, तो सर्व प्रातःकालच वेगळा आहे। जो रात्र व दिवस या सापेक्ष भावापलीकडला केवळ प्रकाशरूप ज्ञानसूर्य आहे व जो प्रकाशाशिवाय प्रकाशित होणाऱ्या पदार्थाशिवाय प्रकाशाचा सुकाळ आहे, तो ज्ञानरूपी सूर्य कोणी पाहावा, कोणी जाणावा। श्री गुरूंची शब्दांनी केलेली स्तुती ही बाधकतेला येत असल्यामुळे त्या श्री गुरु निवृत्तीरूप ज्ञानसूर्याला आता वारंवार नमस्कार असो असे मी ज्ञानदेव म्हणतो। गुरुचा महिमा पाहिला असता जर स्तव्यबुद्धीसह स्तवन करणारा लयाला जाईल तरच स्तुती चांगलेपणाला येईल। अभिप्राय हा की जेव्हा स्तव्य स्तविता व स्तवन ही त्रिपुटी श्री गुरुच्या स्वरूपात लयाला जाईल तेव्हाच श्री गुरुच्या महात्म्याला शोभेल अशी स्तुती होईल। काही न जाणल्याने जे श्री गुरु जाणले जातात व मौनाला नाहीसे करून म्हणजे मौन ही कल्पना टाकून ज्यांचे वर्णन केले जाते व आपण काही न होऊन जे श्री गुरु आपल्या ठिकाणी आणता येतात, म्हणजे जीव शिव अथवा ब्रह्म वगैरे काहीच अहंकार आपण न घ्यावा, तेव्हाच जे श्री गुरु आपल्या ठिकाणी वास्तव्यास येतात, ज्या तुझी स्तुती करण्याच्या हेतूने मध्यमा व पश्चंती या वाचा पोटात घालून नंतर परेसह वैखरी विरते म्हणजे नाहीशी होते, असा जो तुला मी सेवकपणाच्या नात्याने शब्दांनी स्तुती करण्याचा अलंकार घालतो, तर हे माझे करणे सहन करावे। हेही माझे आपणास म्हणणे, अहो अद्वितीय आनंदा श्री गुरो आपणास कमीपणा आणणारे आहे। परंतु दरिद्री पुरुषाला अमृताच्या सागराचे दर्शन झाल्यावर त्यास अतिहर्ष होतो व त्या हर्षाचे भरात त्या अमृत सागराचे योग्य आदरातिथ्य कसे करावे याचा त्यास विसर पडतो आणि मग तो त्या अमृत सागराला भाजीपाल्याची मेजवानी करण्यास धावतो। अशा स्थितीत त्याचा भाजीपाला देखील खरोखर पक्वान्नाप्रमाणे
फार किमतीचा समजावा व केवळ त्याच्या भाजीपाल्याकडे न पाहता अमृतसागराच्या दर्शनाने त्यास होणाऱ्या आनंदाकडेच लक्ष द्यावे। सूर्याला काडवातीने ओवाळण्यात काडवातीकडे लक्ष न देता सूर्याने त्या ओवाळणाऱ्याची भक्तीच पाहावी। बालकाला जर योग्य काय ते कळेल तर मग बाळपणच कोठे आहे। त्याच्या अज्ञानपणाने कोणासही संतोष वाटणार नाही, परंतु जी बाई त्याची आई असते तिला खरोखरच संतोष होतो। अहो, गावातील घाणीने भरलेले ओढ्याचे पाणी गंगेला तुडवीत येऊन मिळाले तर त्याला गंगा बाजूस सर असे म्हणते काय? महाराज, भृगूचा अन्याय कसा चीड आणण्यासारखा होता, पण भृगूने मारलेली ती लाथ हा प्रेमाचा उपचार आहे असे समजून भगवान तो लत्ता प्रहार म्हणजे गुरुचा अनुग्रहच आहे असे मानून संतोष पावले नाहीत काय? अंधाराने भरलेले आकाश सूर्यासमोर आले असता सूर्याने त्यास पलीकडे सर असे म्हटले आहे काय? त्याप्रमाणे भेदबुद्धीच्या ताजव्यात एका पारड्यात तुम्हास श्री गुरुस घालून तुमचे वजन केले। महाराज, ते एक वेळ आपण सहन करावे। ज्यांनी तुला ध्यानाच्या डोळ्यांनी पाहिले व ज्या वेदाधिकांच्या वाचेकडून तू वर्णन केला गेला आहेस त्यांना जे सहन केले ते आम्हालाही करा। त्यांचे अपराध सहन केले तसे आमचेही करा। परंतु मी आज तुझ्या गुणांचे वर्णन करण्याला चटावलो आहे, म्हणून वास्तविक तुझे वर्णन करणे हा जरी अपराध आहे तरी मी तो अपराध मोजणार नाही। त्याबद्दल तुम्ही वाटेल ते करा। तुम्ही अपराध सहन करा अथवा करू नका, पण मी अर्धपोटी कधीही उठणार नाही। माझी तृप्ती होईपर्यंत मी तुमचे वर्णन करीन। मी गीता या नावाने तुझे प्रसादामृत सेवावे म्हणून मी ते वर्णन करू लागलो। ते माझे दैव दुप्पट जोराने उत्कर्षाला पावले। महाराज, माझ्या वाचेने सत्य बोलण्याचे तप पुष्कळ कल्पपर्यंत केले। त्या तपाचे जे फळ, त्या फळाचे हे गीता व्याख्यानरूपी मोठे भेट तिला माझ्या वाचेला प्राप्त झाले। मी लोकोत्तर पुण्यकर्माचे आचरण केले। त्या पुण्यकर्मांनी तुझे गुणवर्णन करणे मला देऊन ती पुण्यकर्मे आज ऋणमुक्त झाली। महाराज, जीवदशेच्या रानातील मरणरूपी गावात सापडलो होतो, तेथे माझी फार दुर्दशा उडाली होती। ती सर्व दुर्दशा आज तुम्ही नाहीशी केलीत, कारण की जी तुझी कीर्ती गीता या नावाने नावाजलेली आहे आणि जी गीता अविद्या जिंकून बलिष्ठ झालेली आहे, ती गीतारूपी तुझी कीर्ती आम्हाला वर्णन करण्यायोग्य झाली आहे। दरिद्र पुरुषाचे घरी सहज कौतुकाने महालक्ष्मीच जर येऊन बसेल तर त्याला दरिद्री म्हणता येईल काय? अथवा अंधाराच्या जागी दैववशात सूर्य आला तर तो अंधारच या जगाला प्रकाश होणार नाही काय? ज्या दैवाने थोरपण पाहिले असता एवढे मोठे विश्व पण ते परमाणूच्याही योग्यतेला येत नाही, तो भक्तांच्या भावासारखा होत नाही काय? त्याप्रमाणे मी गीतेचे व्याख्यान करणे हे आकाशपुष्पाचा वास घेण्यासारखे असंभवनीय आहे, परंतु तुम्ही ती आवड पुरवली म्हणून महाराज, तुमच्या प्रसादाने मी गीतेचे गंभीर अर्थाने भरलेले श्लोक स्पष्टरीतीने व्याख्यान करून सांगेन असे ज्ञानदेव म्हणतात। तर 15व्या अध्यायात श्रीकृष्णांनी त्या अर्जुनाला शास्त्रांचा संपूर्ण सिद्धांत सांगितला, कारण की देवांनी वृक्ष रूपकाच्या परिभाषेने संपूर्ण कारण उपाधीचे स्वरूप सांगितले। ते कसे तर अंगात गुप्त असलेल्या सर्व दोषांना जसा चांगला वैद्य स्पष्ट रूपाने सांगतो तसे, आणि कुटस्थ मायारूप उपाधीचा आश्रय करून राहणारा अक्षर म्हणून जो पुरुषाचा प्रकार दाखवला, त्या योगाने उपहित चैतन्य देखील क्षर अक्षर दोन्ही स्पष्ट दाखवले। नंतर उत्तम पुरुष या शब्दाचे निमित्त करून शुद्ध आत्मतत्व दाखवले। आत्म्याविषयी आत्मप्राप्तीविषयी अंतरंग बळकट साधन जे ज्ञान तेही स्पष्ट सांगितले। म्हणून या अध्यायात सांगण्यास योग्य असे काही राहिले नाही। आता गुरु व शिष्य या दोघांना प्रेमाचीच जोड होणार। याप्रमाणे या विषयाविषयी असंख्य ज्ञाते लोकांची पुरी समजूत पटली, परंतु त्याच्याहून इतर जे मोक्षाची इच्छा करणारे होते त्यांची याविषयीची इच्छा जास्तच वाढली। हे मर्मज्ञ अर्जुना, त्या मला पुरुषोत्तमाला जो भेटतो, ऐक्याला पावतो तोच सर्वज्ञ आहे व भक्तीची सीमाही तोच आहे। 15व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात त्रैलोक्याचे स्वामी भगवान श्रीकृष्ण परमात्मा असे बोलले। त्या प्रसंगी त्यांनी आनंदाने पुष्कळसे ज्ञानाचेच वर्णन केले। हे ज्ञान सर्व संसाराचा निराश करून पाहता पाहता पाहणाऱ्याला जीवालाच त्याच्या स्वतःच्या आत्मस्वरूपाचे ज्ञान करून देते व त्या जीवास सुखाचे साम्राज्यावर पट्टाभिषेक करते। प्रपंचाचा बाध करून जीवाला ब्रह्मसाक्षात्कार करून देणारा ज्ञानाशिवाय एवढ्या सामर्थ्याचा दुसरा उपाय नाहीच। या यथार्थ ज्ञानाचा उपाय सर्व उपायांमध्ये राजा आहे असे देव म्हणाले। म्हणून असे जे आत्मजिज्ञासू होते, आत्म्याला जाणण्याची इच्छा करणारे होते, त्यांनी संतुष्ट चित्ताने व आदराने त्या ज्ञानावरून आपला जीव वळवून टाकला। आता असे आहे की ज्या वस्तूवर प्रेम जळते तीच वस्तू इतर वस्तूंना मागे सारून वेळोवेळी मनात पुढे पुढे घुसू लागते।
असा प्रकार होतो। प्रेमाची गोष्टच अशी आहे। म्हणून एकंदर जिज्ञासूपैकी जे मुमुक्ष होते त्यास जोपर्यंत ज्ञानाचा वास्तविक संशय विपर्य रहित अनुभव आला नाही तोपर्यंत ते ज्ञान कसे प्राप्त होईल व प्राप्त झालेल्या ज्ञानाचे संरक्षण कशाने घडेल अशाविषयी त्यांच्या मनात वारंवार विचार घोटाळत राहणे हे स्वाभाविकच आहे। म्हणून तेच यथार्थ ज्ञान कशाने हस्तगत होईल व हस्तगत झाल्यावर त्याचा वाढण्याचा प्रयत्न कसा घडेल, अथवा जे ज्ञानास उत्पन्नच होऊ देत नाही अथवा ज्ञान उत्पन्न झाले असता जे बलत्या मार्गात घालते असे ज्ञानाच्या विरुद्ध काय आहे हे समजले पाहिजे। मग ज्ञानाला जे विरुद्ध असेल त्याची वाट मोकळी करून देऊ, त्यास घालून देऊ व जे ज्ञानाला अनुकूल असेल त्याचाच सर्व भावांनी विचार करू। अशी तुम्ही सर्व जिज्ञासूंनी जी इच्छा मनात धरली आहे ती इच्छा पूर्ण करण्याकरता देव आता या अध्यायात बोलतील असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। जिच्या योगाने ज्ञान चांगले उत्पन्न होईल, शिवाय आपली विश्रांतीही जिच्या योगाने वाढेल, अशी जी दैवी संपत्ती त्या दैवी संपत्तीचे वर्णन देवाकडून सांगण्यात येईल। आणि ज्ञानाचे काम काढून ज्ञानाला नाहीसे करून जी आसुरी संपत्ती राग व द्वेष यांना आश्रय देते त्या भयंकर आसुरी संपत्तीचेही स्वरूप देव सांगेल। इष्ट अनिष्ट करणे हे स्वभावताच ज्यांचे कौतुक आहे अशा या दोघी दैवी व आसुरी संपत्ती आहेत यांची मांडणी 9व्या अध्यायात केली आहे। त्या 9व्या अध्यायातच त्यांचा विस्तार प्रत्यक्ष करावयास पाहिजे होता, तो तितक्यात दुसरा प्रसंग प्राप्त झाला। तर आता प्रसंगानुसार देव त्याचे दैवी व आसुरी संपत्तीचे व्याख्यान करत आहेत। मागील क्रमाप्रमाणे संख्या पाहता हे निरूपण म्हणजे 16वा अध्याय समजावा, परंतु ते आता राहू दे। सांप्रत ज्ञानाचे इष्ट व अनिष्ट करण्याचे कामी सांगितलेल्या याच 2 संपत्ती समर्थ आहेत, जी मुमुक्षूंना आत्मस्वरूपाच्या मार्गाने पोहोचवणारी व जी मोहरूप रात्रीत धर्मार्थ लावलेला दिवा आहे ती दैवी संपत्ती प्रथम ऐका। जेथे एकमेकाला पोचणारे असे पुष्कळ पदार्थ एके ठिकाणी मिळवले जातात त्याला अशा पदार्थ समूहाला लोकात संपत्ती म्हटले जाते। ती दैवी संपत्ती सुखाला उत्पन्न करणारे आहे व सर्व दैवी गुणांना ही एकच निर्वाहाचे साधन आहे, म्हणून हिला दैवी संपत्ती असे म्हटले जाते। श्रीकृष्ण म्हणाले, निर्भयता, शुद्ध सत्वात्मकम बुद्धी, ज्ञान व योग यांचे ठिकाणी तत्परता, दान, दम आणि यज्ञ, स्वधर्माप्रमाणे आचरण, स्वाध्याय, आपापल्या अधिकाराप्रमाणे वेदाध्ययन अथवा नामपाठ, तप, सौजन्य। आता त्याच दैवी संपत्तीच्या गुणात श्रेष्ठ अशा पहिल्या आसनावर जो बसतो त्या गुणाला अभय असे म्हणतात। ऐका, तर ज्याप्रमाणे महापुरात उडीच घातले नाही म्हणजे बुडण्याचे भय धरण्याचे कारण नाही, अथवा पत्त्याच्या घरी रोगाचा हिशेब नाही, पत्त्यानं वागत असता तेथे रोगाचे भय नाही, त्याप्रमाणे विहित व निषिद्ध कर्म यांच्या संबंधाने अहंकाराला उत्पन्न होऊ न देणे व अशा रीतीने संसाराचा धाक टाकणे याला अभय असे म्हणतात। अथवा दुसऱ्या रीतीने अद्वैत भावाच्या विकासाने आपल्याहून दुसरे हे आपला आत्मा आहे असे मानून भयाची गोष्ट हद्दपार करून जे टाकणे त्यास अभय म्हणावे। पाणी मिठाला बुडवायला येते, तो मीठच पाणी होते, मग त्यास बुडण्याचे भय कसले? त्याप्रमाणे आपण अद्वैत रूप झालो असता भयाचा नाश होतो। अर्जुना, अभय नावाने ज्याचा उल्लेख केला जातो ते हे समजावे। हे अभय म्हणजे सम्यक यथार्थ ज्ञानाच्या बरोबर असणारा व त्याचे सर्व प्रकारे रक्षण करणारा शिपाई आहे। आता सत्वशुद्धी म्हणून जिला म्हणतात ती ही अशा लक्षणांनी ओळखावी, तर राखुंडी जशी जळत नाही व विजत नाही, अथवा शुक्ल प्रतिपदेच्या कलेची वाढ व घेऊन किंवा अवशेष झालेला कलांचा ऱ्हास मागे टाकून या 2 स्थितींच्या मध्ये चंद्र जसा अतिशय सूक्ष्म रूपाने राहतो, अथवा वर्षा ऋतूतील पूर ओसरला आहे व ग्रीष्म ऋतूतील ओहोटीस आरंभ झाला नाही, या दरम्यानचे काळात गंगेचे स्वाभाविक स्वरूप जसे स्पष्ट दिसते, त्याप्रमाणे संकल्प विकल्पांची ओढ टाकून आणि रजतमाचे कावड टाकून आत्मचिंतनाचे प्रेम भोगणारी बुद्धी आपल्या मूळ स्वभावाने राहते। वाईट अथवा चांगल्या विषयांना इंद्रिय समुदायाने दाखवले असता काही केल्या चित्तात चलबिचल उत्पन्न होत नाही। पती गावाला गेला असता पतिवियोगजन्य मोठ्या दुःखात कितीही नुकसान अथवा लाभ हे झाले असता जशी पतिव्रता मनावर घेत नाही, त्याप्रमाणे आत्मस्वरूपाची गोडी लागल्यावर बुद्धीने जे पतिव्रतेप्रमाणे आत्मस्वरूपी अनन्य होणे, त्या बुद्धीच्या अनन्य होण्याला केशी देत्याला मारणारे जे भगवान श्रीकृष्ण ते सत्वशुद्धी असे म्हणतात। आता आत्मप्राप्तीविषयी ज्ञान व अष्टांग योग या दोहोंपैकी जे आपल्याला अधिकारानुरूप साधेल त्याची उत्कट इच्छा अंतःकरणात बाळगणे, ज्ञान अथवा अष्टांग योग या दोहोंपैकी ज्याची उत्कट इच्छा उत्पन्न होईल
त्या ठिकाणी सर्व चित्तवृत्तींना अशा रीतीने अर्पण करावे की जसे निष्काम पुरुषाने अग्नीमध्ये पूर्णाहुती द्यावी, अथवा ज्याप्रमाणे कुलवान पुरुषाने आपली मुलगी चांगल्या कुळातच दिली हा दृष्टांत राहू द्या। ज्याप्रमाणे लक्ष्मी भगवंताच्या ठिकाणी स्थिर झाली त्याप्रमाणे अनन्य भावाने योगाचे ठिकाणी अथवा ज्ञानाचे ठिकाणी हे वतनदार होऊन राहणे तो दैवी संपत्तीचा तिसरा गुण होय असे श्रीकृष्ण म्हणतात। आता जो कोणी संकटाने पीडित असेल तो शत्रू देखील असेना, त्याला आपल्या अनुकूलतेप्रमाणे द्रव्याने काया वाचा मनाने प्रतारणा न करता जे अर्पण करणे। अर्जुना, ज्याप्रमाणे वृक्ष वाटेने येणाऱ्यास पाने फुले मुळे देण्यास चुकत नाही, त्याप्रमाणे मनापासून धनापर्यंत जे काही आपल्याला प्राप्त असेल त्या योगाने प्रसंगानुसार पीडेने श्रमलेल्यांना मनास आनंद होईल अशा प्रकारे उपयोगास येणे, त्याला दान म्हणावयाचे असे समज। ते दान मोक्षरूपी ठेवा दाखवणारे अंजनच आहे। हे दानाचे लक्षण पुरे। आता दमाचे लक्षण ऐका। तर विषयांशी इंद्रियांचं झालेल्या एकतानतेची जी ताटातूट करून ठेवावी त्याला दम म्हणतात। ज्याप्रमाणे माती मिसळलेल्या गढूळ पाण्यात निवळीचे बी घातले तर ते पाण्यातील मातीस तळास नेऊन स्वच्छ पाण्यास अलग करते, त्याप्रमाणे कोणत्याही विषयाचा वारा इंद्रियांच्या द्वारात वाहू देत नाही, विषयांचा व इंद्रियांचा संबंध घडू देत नाही। इंद्रियास नियमाने जखडून प्रत्याहाराच्या हातात त्यास कायमचे देऊन टाकतो। प्रवृत्ती आत चित्तापर्यंत सर्वांचा त्याग करून साधकाला पूर्णतया सोडून बाहेर निघून जाते व पुन्हा प्रवृत्ती उत्पन्न होऊ नये म्हणून 10 ही इंद्रियांच्या द्वारात वैराग्याचा अग्नी ठेवतो। श्वासोच्छ्वासाहून पुष्कळ व कडक अशा व्रतांचे आचरण करतो व ती व्रते रात्रंदिवस आचरण करीत असता ज्याला एक क्षणभरही विश्रांती सापडत नाही, दम असे ज्याला म्हणतात, त्याचे हे वर सांगितल्याप्रमाणे लक्षण आहे असे समज। आता यज्ञाचाही अर्थ थोडक्यात सांगतो ते ऐक। तर मुख्य ब्राह्मणापासून आरंभ करून तो अखेर स्त्रियादिक शेवटापर्यंत मधील सर्वांनी आपापल्या वर्णाश्रम धर्मानुसार जे काही करणे, ज्याला जे आश्रय करण्याला योग्य असे सर्वात चांगले देवधर्म वगैरे असतील त्यांचे त्याने शास्त्रात सांगितलेल्या विधीप्रमाणे अनुष्ठान करावे। उदाहरणार्थ ब्राह्मण अध्ययनादी 6 प्रकारचे कर्म करतो तर शूद्र त्याला नमस्कार करतो की दोघांनाही सारखाच यज्ञ उत्पन्न होतो, म्हणजे दोघांनाही आपापल्या अधिकाराप्रमाणे यज्ञ केल्याचे सारखेच फळ मिळते। त्याप्रमाणे आपापल्या अधिकाराचा विचार करून हे सर्वांचे यज्ञ करणे आहे, परंतु त्या यज्ञाचे आचरण करण्यात फलाशयाचे विष कालवू नये या आणि देहाच्या हातून होणाऱ्या कर्माच्या कर्तेपणाचा अहंकार उत्पन्न होऊ देऊ नये, पण वेदाने करावयास सांगितलेल्या कर्माच्या विधानांना आपण स्वतःच ठिकाणी होऊन राहावे। अर्जुना, अशा प्रकारचे लक्षण असलेला व सर्वांच्या आचरणात येणारा हा यज्ञ आहे असे समज। हा यज्ञ म्हणजे मोक्षाच्या वाटेवरील माहितगार वाटाड्या आहे। आता चेंडू जमिनीवर आपटावयाचा तो चेंडूने जमिनीला मारण्याकरता नव्हे तर चेंडूला उशी येऊन तो आपल्या हातात परत यावा म्हणून, अथवा शेतात बी जे पेरायचे ते नुसते बी फेकणे नसते, परंतु त्या फेकण्यात पिकावर नजर असते, अथवा अंधारात ठेवलेली वस्तू दिसण्याकरता जसा दिवा हातात घ्यावा, अथवा फांद्या फळे येण्याकरता ज्याप्रमाणे वृक्षाच्या मुळांना पाणी घालावे हे फार बोलणे राहू दे। ज्याप्रमाणे आपण आपल्याला पाहण्याकरता आरसा आवडीने वारंवार पुष्कळ स्वच्छ करावा, त्याप्रमाणे श्रुतींनी ज्याचे प्रतिपादन केले असा जो ईश्वर त्याचा साक्षात्कार होण्याकरता श्रुतींचा नेहमी अभ्यास करणे, पवित्र आत्मतत्व पावण्याकरता द्विजांनीच जे ब्रह्मसूत्र घोकावे अभ्यास करावा, इतरांनी स्तोत्रे अथवा नाममंत्र घोकावेत। अर्जुना, स्वाध्याय म्हणून जो म्हटला जातो तो हा असे देव म्हणतात। आता तप शब्दाचा अभिप्राय सांगतो ऐक। तर दान म्हणजे सर्वस्व देणे। दानामध्ये जो खर्च करावयाचा तो व्यर्थ करावयाचा, म्हणजे त्याच्या फलाची आशा टाकावयाची। ज्याप्रमाणे वनस्पती स्वतः फळून सुकते, म्हणजे ती जशी फलाशा टाकून व्यर्थ जाते तसे फलाशा टाकून दान व्यर्थ करावयाचे। अथवा धूपाचा अग्नीत प्रवेश झाल्यावर धूप नाहीसा होतो, इनकस सोन्याला शुद्ध करण्यात त्याचे वजन कमी होत जाते, अथवा पक्ष वाढत असताना चंद्र जसा कमी कमी होत जातो। अर्जुना, त्याप्रमाणे आत्मानुभवाच्या विकासाकरता प्राण, इंद्रिये व शरीर यांची जी आटणी करावयाची, म्हणजे प्राण व शरीर यास आत्मप्राप्तीच्या मार्गात झिजवणे तेच तप होय। अथवा वर सांगितलेल्या तपाच्या स्वरूपापेक्षा जर काही तपाचे दुसरे स्वरूप असेल तर ते दुधामध्ये, जलमिश्रित दुधामध्ये हंसाने जशी चोच घालावी तसे आहे, म्हणजे
हंस जसा दूध व पाणी आपल्या चोचीने वेगळे करतो, त्याप्रमाणे जो उत्पन्न होताच देह व आत्मा यांच्या कालवाकालवीत हात घालतो व पाण्यापासून हंसाची चोच ज्याप्रमाणे दुधास अलग करते, त्याप्रमाणे आत्म्यास देहापासून समजुतीने अलग करतो. तो आत्मनात्म विचार आपल्या अंतःकरणात सारखा जागृत ठेवावा. अनात्म पदार्थात पांगलेली जी बुद्धी, तिचा संकोच होणे कठीण आहे, परंतु ती बुद्धी आत्म्यास पाहावयास लागली असता तिचा संकोच होतो. ती एकवटून अंतर्मुख होते. कसे तर जागृतीमध्ये निद्रेसकट स्वप्न नाहीसे होते तसे. त्याप्रमाणे अर्जुना, जो आत्मानात्म विचार चालू होतो, हाच तप शब्दाचा वास्तविक अभिप्राय आहे. आता स्तनातील दूध जसे सर्व मुलांचे हित करणारे असते अथवा भिन्न भिन्न प्राण्यांचे ठिकाणी जसे चैतन्य सारखे असते, त्याप्रमाणे प्राणीमात्रांशी वागण्याचा जो सर्रास भलेपणा ते आर्जव होय. अहिंसा, सत्य, अक्रोध, त्याग, शांती, ज्ञेयाला गिळून ज्ञाता व ज्ञान ही नाहीसे होऊन उरणारी स्थिती, दोष टाकून गुण घेण्याची दृष्टी, भूतमात्रांचे ठिकाणी दया, अनासक्ती, मृदुता, लज्जा, इंद्रियांच्या क्रियेचा थंडपणा आणि जगाला सुख व्हावे म्हणून शरीराने, वाचेने व मनाने जे वागणे ते अहिंसेचे स्वरूप होय असे समज. आता कमळकळिका जशी स्वभावतः तीक्ष्ण असून मऊ असते, कारण ती पाण्याचे भेदन करते म्हणून तिच्या तीक्ष्ण म्हणावयाचे, आणि स्पर्शाला मऊ असते म्हणून तिला मऊ म्हणावयाचे. अथवा चंद्राचे तेजच खरे, पण ते थंड असते. दाखविल्याबरोबर रोग नाहीसा करू शकेल आणि जीवेला जे कडू लागणार नाही असे औषधच नाही. मग मी असल्या औषधाची उपमा कोठची देऊ? तरी जसे पाणी बुबुळाला घासले तरी ते मऊपणामुळे डोळ्यामध्ये खुपत नाही, पण त्याच पाण्यासंबंधी विचार करून पाहिले तर ज्याप्रमाणे ते डोंगराचा कडा फोडते, त्याप्रमाणे जे सत्य भाषण संशय नाहीसा करण्याचे कामी तलवारीसारखे तीक्ष्ण असते आणि ऐकण्याच्या बाबतीत गोडपणाला पायाखाली तुडवते. ऐकले असता ते कानाला इतके मधुर लागते की त्याच्या पुढे इतर गोडी फिकी पडते. ते सत्य भाषण ऐकत असता कानालाच मुखे उत्पन्न होतात. पुन्हा पुन्हा ऐकावे अशा कानाला इच्छा उत्पन्न होते आणि जे सत्य भाषण आपल्या खरेपणाच्या जोरावर ब्रह्मालाही भेदून जाते, ब्रह्माचा साक्षात्कार करून देते. फार काय सांगावे, जे सत्य भाषण कोणालाही फसवू जाणत नाही व जरी ते खरे असते तरी ते कोणाला खुपत नाही. बाह्यदृष्टीने पाहिले असता पारध्याचे गाणे खरोखर गोड लागते, पण खऱ्या पक्षाने पाहिले असता ते अति घातकर असल्याचे दिसून येते. अग्नी आपले जाळण्याचे काम खरोखर उघडपणे करतो, पण तो त्याचा उघडपणा काय करावयाचा? असल्या प्रकारच्या सत्यास आग लागो, त्याची काही किंमत नाही. जे भाषण कानाने ऐकले असता गोड लागते, परंतु अर्थाने जे काळजाला झोंबते असे भाषण हे भाषणच नाही, तर ते भाषण म्हणजे सुंदर रूप धारण करणारी आढळच आहे. परंतु मुलाच्या कल्याणाच्या बाबतीत मुलावर लटके रागावणारी व लाड करण्यात फुलासारखी मऊ अशा त्या आईचे स्वरूप जसे असते, त्याप्रमाणे जे ऐकल्याने सुख देण्यात वसतात, जे परिणामी सत्य असते व ज्या बोलण्याने ऐकणाऱ्याच्या अंतःकरणात द्वेषादी विकार येत नाहीत, त्या बोलण्यास येथे सत्य असे म्हटले आहे. आता दगडाला पाणी घातले तरी देखील जसा अंकुर फुटत नाही, अथवा कांजी घुसळली तरी लोणी मिळणार नाही. सर्पाच्या कातीच्या मस्तकावर लात मारली असता ती जशी फळा काढत नाही, अथवा वसंत ऋतूत देखील आकाशात फुले येत नाहीत, अथवा रंभेच्याही रूपाने शुकाच्या ठिकाणी काम उत्पन्न झालंच नाही, अथवा राखेमध्ये तुपानेही अग्नी प्रदीप्त होत नाही, त्याप्रमाणे लहान मुलाला देखील राग येईल अशा शेलक्या शिव्या उच्चारल्या आणि तशी दुसरी आणखी कित्येक कारणे एकत्र मिळाली असताही, परंतु अर्जुना, ब्रह्मदेवाच्याही पाया पडले असता आयुष्य संपलेला पुरुष ज्याप्रमाणे उठत नाही, त्याप्रमाणे क्रोध उत्पन्न होण्याची शिकस्त केली असता त्याच्या ठिकाणी क्रोधाचे विकार उत्पन्न होत नाही. अक्रोधत्व असे ज्यास म्हणतात ते या स्थितीलाच होय असे समज, असे श्रीकृष्ण अर्जुनास म्हणाले. आता मातीचा त्याग केला असता जसा घटाचा सकारण त्याग होतो व सुताचा त्याग केला असता वस्त्राचा त्याग होतो, अथवा वडाच्या बीजाचा त्याग केला असता जसा वडाच्या झाडाचा त्याग होतो, अथवा ज्याप्रमाणे सर्व भिंतीचा त्याग केला असता त्या भीतीवरील सर्व चित्रांचा त्याग होतो, अथवा झोपेचा त्याग केला असता नाना प्रकारच्या स्वप्नांच्या समुदायाचा त्याग होतो, अथवा जलाचा त्याग केला असता जसा लाटांचा त्याग होतो, अथवा वर्षा ऋतूचा त्याग केला असता जसा मेघांचा त्याग होतो, अथवा द्रव्याचा त्याग केला असता भोगांचा त्याग होतो. अर्जुना, पहा, त्याप्रमाणे बुद्धिमान पुरुष देहाच्या ठिकाणी असलेल्या अहंतेचा त्याग करून सर्व ही संसार मात्राचा कारणासह त्याग करतात. त्याला
त्याग असे नाव आहे असे यज्ञस्वरूप श्रीकृष्ण म्हणतात. त्या दैववान अर्जुनाला हे श्रीकृष्णाचे सांगणे मान्य होऊन तो विचारू लागला. अर्जुन म्हणाला, आता महाराज मला शांतीचे लक्षण स्पष्ट करून सांगा. तेव्हा देव म्हणाले, चांगले लक्ष देऊन ऐक. अर्जुना, ज्ञेयाला जाणावयाच्या विषयाला गिळून बाद करून मागून ज्ञाता जाणणारा व ज्ञान देखील खरोखर जेथे नाहीसे होते ती शांती होय. ज्याप्रमाणे प्रळयकाळच्या पाण्याचा लोट विश्वाचा पसारा बुडवून आपणच आपल्या ठिकाणी घनदाट भरून असतो, मग नद्यांचे प्रवाह व समुद्र नद्या मिळण्याचे ठिकाण हा भेदाचा व्यवहार उरतच नाही. इतकेच नाही, परंतु उदकाच्या एक रसतेचा बोध तो तरी कोणाला आहे. त्याप्रमाणे ज्ञेयाचा लय झाल्यावर ज्ञातेपणाचाही लय होतो. मग अर्जुना, ज्ञेय व ज्ञाता गेल्यावर जे काही राहते तेच शांतीचे स्वरूप होय. आता रोग नाहीसा करून रोग्याला बळकट करण्याच्या काळजीत जसा चांगला वैद्य आपले वा परके असा भेद करत नाही, तर काळजीपूर्वक औषधाची योजना करतो. अथवा गाळात फसलेली गाय दृष्टीस पडल्यावर ती दूध देणारी आहे किंवा नाही हे न पाहता तिची दीनवाणी स्थिती पाहून त्या योगाने कासावीस होतो. अथवा दयावान पुरुष बुडणाऱ्या मनुष्याला तू ब्राह्मण आहेस की चांडाळ आहेस हे विचारित नाही, तर तो त्याला पाण्याबाहेर काढून त्याचे प्राण वाचवणे हे जाणतो. मोठ्या अरण्यात एखाद्या पापी मनुष्याने एखाद्या स्त्रीला अकस्मात उघडी केली असता तिला वस्त्र नेसविल्या वाचून जसा सभ्य गृहस्थ तिला पाहत नाही, त्याप्रमाणे अज्ञान, उन्मत्तपणा वगैरेमुळे अथवा वाईट नशिबामुळेही निंदपणाच्या सर्व बाबतीत जे जखडले गेले आहेत त्यास आपल्या अंगचे गुण देऊन त्यांना डाचत असणारी शल्ये विसरावयास लावतात. अर्जुना, दुसऱ्याचे दोष आपल्या दृष्टीने आपल्या समजुतीने शुद्ध करून मग त्याच्याकडे दृष्टी फेकावी. ज्याप्रमाणे पूजून देव पाहावा, शेतात धान्य पेरून मग शेतात जावे व अतिथीला संतुष्ट करून मग त्याचा आशीर्वाद घ्यावा, त्याप्रमाणे आपल्या चांगलेपणाने दुसऱ्याचा कमीपणा नाहीसा करून मग त्याच्याकडे पाहावे. एरवी असे न करता कोणाच्या वर्मावर टोचू नये. पापकर्मामध्ये त्या पापकर्माचे समर्थन करून कोणास गुंतवू नये आणि ज्या नामामध्ये त्यांच्या दोषाचा उल्लेख होतो अशा नामांनी त्यास हाका मारू नये. शिवाय वाईट स्थिती असेल तर ज्या कोणत्या उपायांनी चांगल्या स्थितीला येईल तेच करावे, परंतु वर्मावर घाव घालू नयेत. अर्जुना, नीच मनुष्याला उत्तम मनुष्याच्या बरोबरचे मानावे, याशिवाय आणखी आपल्या दृष्टीने कोणाचा दोष पाहू नये. अर्जुना, हे अपयशून्याचे लक्षण आहे असे तू पक्के समज व हे अपयशून्य मुमुक्षूंना मोक्षमार्गीचे सुखकर वाहन आहे. आता दया ती अशी की ज्याप्रमाणे पौर्णिमेच्या चंद्राचे चांदणे थंडावा देत असता लहान थोर अशी निवड करत नाही, त्याप्रमाणे ती दया दुःखितांचे क्लेश कृपाळूपणे हरण करीत असता श्रेष्ठ अथवा कनिष्ठ असा भेद करणे जाणत नाही. जगामध्ये पाण्यासारखी वस्तू स्वतः अंगाने नाश पावते, परंतु गवताच्या देखील जात असलेल्या जीविताचे रक्षण करते. त्याप्रमाणे दुसऱ्यांच्या दुःखाने कृपेने कळवळले असता व त्यांच्या दुःख निवारणार्थ सर्वस्वासह आपल्या स्वतःला अर्पण केले तरी देखील त्यास अर्पण करणारास ते थोडेच वाटते. वाहत असलेले पाणी खड्डा अपुरा भरला तर पुढे सरकावयाचे जाणतच नाही, त्याप्रमाणे पुढे आलेल्या दुःखिताला संतुष्ट करून मग ज्याचे पुढे जाणे पायात काटा शिरतो व त्याच क्षणी ते दुःख अंतःकरणात प्रगट होते, त्याप्रमाणे दुसऱ्याच्या दुःखाने जो पोळला जातो अथवा पायाला थंडावा मिळतो तो डोळ्यांच्या उपयोगास येतो. त्याप्रमाणे जो दुसऱ्याच्या सुखाने सुखी होत असतो. फार काय सांगावे, तहानलेल्याकरता जसे जगात पाणी राहिले आहे त्याप्रमाणे अत्यंत दुःखितांच्या दुःख निवारणार्थ ज्यांचे आयुष्य खर्ची होते. हे वीरांच्या राजा अर्जुना, तो पुरुष दयेची प्रत्यक्ष मूर्ती आहे असे समज व ती दया त्याचे ठिकाणी उत्पन्न होताच मी त्याचा ऋणी होतो. आता सूर्यकमळ सूर्याला जीवाभावाचे अनुसरले असते हे खरे, परंतु तो सूर्य जसा त्या कमळाच्या सुवासाला स्पर्श करीत नाही अथवा वसंत ऋतूच्या ओघात वनाच्या शोभेचे अनेक समुदाय आले असता त्यांचा स्वीकार न करताच तो वसंत ऋतू निघून जातो. हे राहू दे, अष्टमहासिद्धीसह लक्ष्मी देखील जवळ आली तरी पण महाविष्णूने जसे तिला मोजलेच नाही, त्याप्रमाणे इहलोकीचे व स्वर्गातले भोग हे आपल्या इच्छेचे दास झाले असता ते भोगावे हे ज्यास मनातून आवडत नाही. फार काय सांगावे, सहज कौतुकाने सुद्धा जीव विषयांची इच्छा धरत नाही. अलोलुपत्वाची अनासक्ततेची प्रसिद्ध अवस्था ती ही आहे असे समज. आता मधमाशांना जसे मोहोळ सुखकर वाटते अथवा जलचरांना जल जसे सुखकर वाटते अथवा पक्ष्यांना जसे आकाश संचार करण्याला मोकळे असते
अथवा आईचे लेकराविषयी प्रेम जसे हळुवार असते अथवा वसंत ऋतूतील मलय पर्वतावरून वाहत येणारा वारा स्पर्शाला जसा मऊ असतो, डोळ्यांना प्रिय वस्तूची भेट जशी सुखकर असते अथवा कासवीची दृष्टी तिच्या पिल्लांना जशी सुखकर असते, त्याप्रमाणे जे प्राणीमात्रांचे ठिकाणी वागणे मऊ सुखकर असते. स्पर्शाला अति मऊ तोंडात टाकला असता चांगला रुचकर आणि नाकाला वास देणारा आणि अंगाने स्वच्छ निर्मळ तो वाटेल तेवढा घेतला असता. जर कोणालाही अपायकारक झाला नसता तर तो कापूर या मार्दवाच्या उपमेला आला असता. जसे आकाश आपल्या पोटात वायू वगैरे महाभूतास धारण करते, परंतु त्याचप्रमाणे ते आकाश परमाणूमध्ये मावले जाते आणि जसे हे विश्व आहे तसे ते होते. तर काय सांगू, असे जे जगाच्या जीवा प्राणाकरता जगणे आहे त्याचे नाव मार्दव आहे असे मी श्रीकृष्ण म्हणतो. आता ज्याप्रमाणे राजा पराभवामुळे लज्जेने कष्टी होतो अथवा मानी पुरुष हीन दशेमुळे लाजेने निस्तेज होतो अथवा अंतजाच्या घराला चुकून संन्यासी आला व हे घर चांडाळाचे आहे असे त्यास कळले तर मग त्या उत्तम पुरुषाला जशी लाज वाटते, क्षत्रियाने रणातून पळून जाणे हे लाजीरवाणे कृत्य कोणता क्षत्रिय सहन करील अथवा महापतिव्रतेला वैधव्य दाखवणाऱ्या नावाने हाका मारणे कसे सहन होईल. रूपवानाला जर कोड फुटले तर अथवा संभावित पुरुषाला जर आळाचा डाग लागला तर त्या लाजेने त्यांना प्राणावर संकट बेतल्यासारखे होते. त्याप्रमाणे 3.5 हात शरीराचं स्वतःच समजून जे प्रेतासारखे होऊन जगावे व वारंवार जन्मास येऊन मरावे, गर्भातील त्या मेदाच्या मुशीत रक्त व वीर्य या रसांचा ओतलेला पुतळा होऊन राहणे ते लाजीरवाणे होय. हे फार बोलणे पुरे. आपण देहच आपण आहोत अशी समजूत ठेवून नामरूप यांचा अंगीकार याहून दुसरी लाजीरवाणी गोष्ट नाही अशी दुर्दशा होते. म्हणून ते शरीराची शिसारी घेतात. जड देहाशी तादात्म्य करून राहण्याची लाज समजूतदार पुरुषास असते, पण निर्लज्ज पुरुषाला शरीराशी तादात्म्य करून राहण्याचे बरे वाटते. आता कळसूत्री बाहुली नाचवण्याची दोरी तुटली म्हणजे त्या बाहुलीची हालचाल बंद पडते. त्याप्रमाणे प्राण्यांच्या जयाने कर्मेंद्रियांचे व्यापार बंद पडतात. अथवा सूर्य मावळल्यावर जसा किरणांचा विस्तार नाहीसा होतो त्याप्रमाणे मन जिंकले असता ज्ञानेंद्रियाचे व्यापार बंद पडतात. याप्रमाणे मन व प्राण यांचे नियमन केल्या म्हणजे 10ही इंद्रिय पंगू होतात. आचापल्य जे म्हणतात ते या वर्माने होते. तेज, क्षमा, धैर्य, शौच, अद्रोह, स्वतःच्या मानाचा अभाव हे गुण दैवी संपत्तीत जन्म पावलेल्या मनुष्यामध्ये असतात. मरणासारखी वाईट गोष्ट प्राप्त झाली व तीही अग्निप्रवेशाने करण्याचा प्रसंग आला, परंतु ती गोष्ट नवऱ्याच्या हेतूने करावयाची असल्यामुळे पतिव्रता स्त्री त्या गोष्टीला मोजितच नाही. त्याप्रमाणे आत्मनाथाच्या चिंतेमुळे विषयरूप विषाची बाधा नाहीशी करून शून्याच्या काटेरी मार्गाने धावणे त्यास आवडते. निषेध त्याच्या आड येत नाही, त्याला विधीची भीड पडत नाही व महासिद्धीची आवड त्याच्या जीवात उत्पन्न होत नाही. अशा प्रकारे परमेश्वराकडे अंतःकरण सहज आपोआप धाव घेते. आध्यात्मिक तेज हे त्याला म्हणतात. आता आपण सर्व ही सहन करतो या विचाराने येणाऱ्या मोठेपणाच्या योगाने जे गर्वाला न येणे तीच क्षमा होय. ते कसे तर ज्याप्रमाणे देह जरी आपल्यावरील सर्व केसांना धारण करतो तरी आपण सर्व केस धारण करतो याची त्यास खबरही नसते, त्याप्रमाणे आणि विषय सेवनाविषयी इंद्रियांची प्रवृत्ती हद्दीबाहेर वाढली असता अथवा प्रारब्ध योगाने रोग खवळले असता अथवा प्रिय वस्तूचा वियोग व अप्रिय वस्तूंचा योग झाला असता या सर्वांचा एकाच वेळी पूर आला असता तो सहन करण्यास जे धैर्य अगस्ती होऊन उभे राहते, प्रतिकार करण्यास तयार होते. आकाशामध्ये मोठ्या जोराने धुराचा लोट सहसा उठला असता त्या धुराच्या लोटाला जसा वारा एका झुळकेसारखा गिळून टाकतो अर्जुना, त्याप्रमाणे आधी भौतिक आधी दैविक व आध्यात्मिक ताप प्राप्त झाले असता त्या सर्वांस जे धैर्य गिळून टाकते. आता ईश्वर प्राप्तीचे 2 मार्ग हे ज्ञान व योग, अष्टांग योग यांचे आचरण करीत असता अंगामध्ये धैर्याचा कमीपणा नसतो. याप्रमाणे चित्तात गडबड होण्याचे प्रसंगी जी सहनशीलतेला उचलून धरून चांगला पराक्रम गाजवते तिला धैर्य असे म्हणतात. ऐक, आता सोने शुद्ध करून त्याची घागर केली व त्यात गंगेचे अमृततुल्य पाणी भरून ठेवले. त्या गंगेच्या पाण्याने भरून ठेवलेल्या आतबाहेर स्वच्छ असलेल्या सोन्याच्या घागरीप्रमाणे शौच शुद्धपणा आहे. ज्याचे शरीराच्या ठिकाणी कर्माचे निष्काम आचरण आहे व अंतकरणात खरा खरा विवेक आहे, आत्मनात्म विचार आहे, तो आतबाहेर शुचित्वाची मूर्तीच बनलेली आहे. अथवा गंगेचे पाणी जगाचे पाप व ताप नाहीसे करीत करीत
आणि काठावरील झाडांचे पोषण करीत समुद्राला जाऊन मिळते, अथवा जगाचा अंधार नाहीसा करीत, अथवा लक्ष्मीचे निवासस्थान जे सूर्य विकासी कमळ त्याचा विकास करीत सूर्य जसा प्रदक्षिणेला निघतो त्याप्रमाणे अविद्येने बांधलेल्याला मुक्त करीत संसार समुद्रात बुडालेल्यांना बाहेर काढीत व अध्यात्मादी दुःखांनी पिडलेल्यांच्या संकटांचे निवारण करीत. फार काय सांगावे. रात्रंदिवस दुसऱ्याचे सुख वाढवीत वाढवीत आत्महितात प्रवेश करणे एवढेच काय, पण आपल्या कामाकरता प्राणीमात्रांच्या अहिताविषयी संकल्पाचीही आडकाठी जे न करणे म्हणजे आपल्या कामाकरता कोणाही प्राण्याचे अहित झाले तरी त्याची पर्वा नाही असा विचारही मनात जे न आणणे. अर्जुना, अद्रोहत्व अशा ज्या गोष्टी तू ऐकतोस ते अद्रोहत्व तुला प्रत्यक्ष दृष्टीने पाहता येईल अशा तऱ्हेने हे सांगितले आहे. आणि अर्जुना, शंकराच्या मस्तकावर येऊन गंगा जशी संकोचित झाली त्याप्रमाणे स्वतः मनाला योग्य असूनही लोकांनी मानले असता जे पूर्णपणे लज्जित होणे. अर्जुना, अमानित्व जे म्हणतात ते हे समज. तेच ते पुन्हा किती सांगू. याप्रमाणे या 26 गुणांच्या रूपाने हे ब्रह्म ऐश्वर्य वास्तव्य करीत आहे. मोक्षरूपी सार्वभौम राजाचे हे 26 गुण जणू काय दिलेले गाव अगर इनामी जमीन आहेत, अथवा या 26 गुणरूप तीर्थांनी नित्य नवी भरलेली अशी ही दैवी संपत्ती रूपी गंगा विरक्त पुरुषरूपी सागराच्या दैवाने प्राप्त झाली आहे, अथवा मुक्तिरूपी मुलगी या 26 गुणरूपी फुलांची माळा घेऊन वैराग्याने निरपेक्ष झालेल्या पुरुषाचा गळा शोधित आहे, अथवा 26 गुणरूपी वाती पेटवून जणू काय गीता ही आपला पती जो आत्मा त्याला आरती ओवाळण्याकरता आली आहे. गीतारूपी समुद्रातील दैवी संपत्तीरूपी शिंपला आहे व त्या शिंपल्याच्या शकलातून ही 26 गुणरूपी बाहेर पडणारी निर्मळ मोती आहेत. फार काय वर्णन करू. आपोआप स्पष्ट होईल अशा रीतीने दैवी संपत्तीच्या गुणांच्या समुदायाचे वर्णन केले. आता सुखाची बळकट वेली असून दोषरूपी काट्यांनी जरी ती भरलेली आहे तरी ती आसुरी संपत्ती मी माझ्या सांगण्याच्या व्याख्यानात घालतो. परंतु आसुरी संपत्ती ही त्याज्य असल्यामुळे जरी अनुपयोगी आहे तरी तिचा त्याग करण्याकरता ती जाणली पाहिजे. म्हणून तू ती आसुरी संपत्ती कानाच्या चांगल्या बळाने ऐक. तरी नरकातील दुःख वाढवण्याकरता भयंकर दोषांनी जो जमाव केला ती ही आसुरी संपत्ती होय. अथवा सर्व विषय एकत्र झाली म्हणजे त्याला जसे कालकूट विष नाव आहे त्याप्रमाणे सर्व दोषांच्या लगडीला आसुरी संपत्ती हे नाव आहे. हे पार्था, दांभिकपणा, मस्ती, अभिमान, क्रोध, निष्ठुरता, अज्ञान हे गुण आसुरी संपत्तीत येतात. अर्जुना, त्या आसुर दोषांमध्ये ज्याची मोठेपणाची ख्याती आहे तो दंभ असा आहे. ज्याप्रमाणे आपली आई ही तीर्थाप्रमाणे पावन करणारी आहे, परंतु लोकात तिची उघडपणे निर्वत्सना केली असता ती अधोगतीला नेण्याला कारण होते. अथवा गुरुने उपदेशिलेले ब्रह्म विद्या ही इष्टफल देणारी खरी, परंतु ती चव्हाट्यावर प्रसिद्ध केली असता अकल्याण कारण्यास कारणीभूत होते. आपण स्वतः महापुरात बुडत असताना जी नाव म्हणजे होडी आपल्याला त्वरित काढून पलीकडच्या काठाला पोचवते ती नावच जर आपण डोक्यावर बांधली तर ती जशी आपणाला बुडवते. अर्जुना, जगण्याला कारण अन्न ते खात असताना वर्णन करून वाजवीपेक्षा जास्त खाल्ले असता अजीर्णामुळे ते अन्नच विषासारखे मारक होते. त्याप्रमाणे इहपरलोकी सहाय्य करणारा जो धर्म तो प्रसिद्ध केला असता तो टाळणारा धर्म पातकाला कारण होतो. म्हणून आपण केलेल्या सर्व धर्माचा विस्तार वाचेच्या चव्हाट्यावर ठेवला असता अर्जुना तो धर्मच अधर्म होतो आणि तोच दंभ असे समज. आता मूर्खाच्या जिभेवर एखाद्या अक्षराचा शिंतोडा पडला असता त्याला 4 अक्षरे आली असता तो ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये समाधान पावत नाही. प्रत्यक्ष ब्रह्मदेवाच्या सभेला तुच्छ मानतो. अथवा तबेला ठेवणाऱ्या लोकांच्या तबेल्यातील ठणबंदी ओढा जसा ऐरावतालाही कमी योग्यतेचा समजतो. अथवा काटेरी कुंपणावरील सरड्याला स्वर्गही ठेंगणा वाटतो. गवताच्या जळणाने जशा अग्नीच्या ज्वाळा आकाशात धावतात, अथवा डबक्यातील मासा आपल्या डबक्याच्या बळावर समुद्र मोजित नाही. एक दिवसाच्या परान्नाने जसा दरिद्री पुरुष उन्मत्त होतो तसा तो स्त्रिया, धन, विद्या, स्तुती व बहुमान यांनी मस्त होतो. ढगांची छाया मिळाली असता जसा नैदेवी पुरुष आपले घर मोडतो, अथवा ज्याप्रमाणे मूर्ख मनुष्य मृगजळ पाहून तळे फोडून टाकतो. फार काय सांगावे. संपत्तीच्या योगाने अशा तऱ्हेने मस्त होणे तोच दर्प आहे असे समज. वेगळे काही बोलावयास नको. आणि सर्व जगाच्या विश्वासाचे ठिकाण एक वेद आहे
अथवा सर्व विश्वाचा एक ईश्वरावर पूज्य भाव आहे। या जगात तेजस्वी असा एक निर्विवादपणे ज्याप्रमाणे सूर्यच आहे, अथवा सार्वभौम राजाची गादी हेच ज्याप्रमाणे सर्व जगाच्या महत्त्वाकांक्षेचे एक ठिकाण आहे, अथवा आपण मरू नये हे निर्विवादपणे सर्व जगाला आवडते। जगाच्या वेदाच्या ठिकाणी विश्वास आहे व ईश्वर जगाला वंद्य आहे। म्हणून जर आनंदाने कोणी यांचे वेद व ईश्वर यांचे वर्णन करू लागले तर ते ऐकून यांच्याविषयी मत्सर वाहतो व गर्वाने फुगतो। तो म्हणतो, मी ईश्वराला खाईन, त्या वेदाला विष घालीन। आपला मोठेपणा मिरवण्यात तो आपले बळ नाहीसे करतो। पतंगाला दिव्याची ज्योत आवडत नाही, काजव्याला सूर्याचा त्रास वाटतो, अथवा टिटवीने समुद्राशी वैर मांडले त्याप्रमाणे मी या नावाच्या भुलीने त्याला ईश्वराचे नावही सहन होत नाही व वेदाला म्हणतो, मला ही एक सवतच झाली आहे। अशा प्रकारे त्यास मान्यतेचा असा मोठा ताठा असतो व तो अभिमानी पुरुष अतिशय उन्मत्त असून रवरव नरकाला जाण्याचा जो रहदारीचा मार्ग तो हा पुरुष समजावा। आणि दुसऱ्याचे सुख पाहावयाचे निमित्त झाले की वृत्तीत क्रोधाचे विष चढते। तापलेल्या तेलाची व थंड पाण्याची भेट झाली असता त्या तापलेल्या तेलात जसा जाळ उत्पन्न होतो, अथवा ज्याप्रमाणे चंद्राला पाहून कोल्हा मनात जळत असतो, ज्या सूर्याच्या योगाने विश्वाचे आयुष्य उजळते तो प्रातःकाळी उगवलेला सूर्य पाहून गोबळाचे डोळे फुटतात। जगाला पहाट झाली की सुख होते, परंतु चोराला पहाट ही मरणापेक्षा वाईट वाटते, अथवा सर्पामध्ये दुधाचे काळकूट विष होते। वडवाग्नी जसजसे अधिकाधिक अगाध समुद्राचे पाणी पितो तसतसा तो अधिकाधिक भडकतो, त्याची कधी तृप्ती होत नाही। त्याप्रमाणे विद्या, विनोद, ऐश्वर्य इत्यादिकांनी युक्त अशी दुसऱ्याची भाग्ये जो पाहतो तो जो संता दुप्पट होतो तो क्रोध समज। आणि ज्याचे मन सर्पाचे वारूळ असते, म्हणजे ज्याच्या मनात घातक संकल्प असतात, ज्याचे डोळे म्हणजे बाणांची वृष्टी आहे व ज्याचे बोलणे म्हणजे निखाऱ्यांची वृष्टीच होय, इतर ज्या त्याच्या सर्व क्रिया त्या पोलादाच्या करवतीसारख्या असतात, याप्रमाणे ज्याचे अंतर्बाह्य कठोर आहे तो मनुष्यांमध्ये अधम आहे असे समज। तो कठीणपणाची मूर्ती आहे। आता अज्ञानाचे लक्षण ऐक। तरी ज्याप्रमाणे दगड थंड व उष्ण या स्पर्शाचा भेद जाणत नाही, अथवा जन्मांध जसा रात्र व दिवस हा भेद जाणत नाही, अग्नी खावयास उठला म्हणजे जसा खाण्याचे कामी योग्य म्हणत नाही, अथवा परीस हा लोखंड व सोने यातील भेद जाणत नाही, अथवा ज्याप्रमाणे स्वयंपाकाची पळी अनेक रसात प्रवेश करते पण ती रसाची रुची जाणत नाही, अथवा वारा जसा मार्गाची परीक्षा करणारा नसतो, म्हणजे वारा जसा बऱ्या वाईट मार्गांनी वाहत असतो, त्याप्रमाणे कृत्याच्या विचाराविषयी जे आंधळेपण असते हे स्वच्छ हे मळकट असे न जाणून लहान मूल जी वस्तू पाहते ती केवळ मुखातच घालते, त्याप्रमाणे पुण्य व पाप यांची रसभेसळ करून ती खिचडी बनवून खात असता त्याच्या बुद्धीच्या व्यापारास ती चांगली वाईट असे काहीच तारतम्य कळेनासे होते। अशी जी परिस्थिती तिला अज्ञान हे नाव आहे, या बोलण्यात काही अन्यथा नाही। अशा प्रकारे दंभादी 6 ही दोषांची लक्षणे सांगितली। या दंभादी 6 दोषांच्याच अंगांनी ही आसुरी संपत्ती बलवान झालेली आहे। ही जरी 6च दोषांनी बनलेली आहे तरी ही कमी समजू नये। ते कसे तर ज्याप्रमाणे एखाद्या सुंदर स्त्रीचा बांधा आटोपशीर असला तरी तिच्यात कामेच्छा फार असते, अथवा 3 अग्नींची प्रलयाग्नी, विद्युताग्नी व वडवाग्नी पंगत संख्या पाहता तेथे थोडे आहेत असे वाटते, पण ते जर खायला निघाले तर त्यांना प्राणाहुती करण्याला विश्वही पुरणार नाही। कफ, वात व पित्त यांचा क्षोभ झाला असता ब्रह्मदेवाला जरी शरण गेले तरी देखील मरण चुकत नाही। त्या 3 दोषांची हे 6 दोष दुप्पट आहे असे समज, मग ते किती भयंकर असतील। या संपूर्ण 6 दोषांनी या आसुरी संपत्तीची उभारणी झाली आहे। म्हणून आसुरी संपत्ती कमी आहे असे नाही, परंतु अनिष्ट ग्रहांचा योग जसा एकाच राशीला यावा, अथवा निंदकाजवळ जशी सर्व पापे येतात, मरणाऱ्या पुरुषाचे शरीर जसे सर्व रोग व्यापतात, अथवा वाईट मुहूर्ताची ठिकाणी वाईट योग एकत्र होतात, अथवा शेळीचे आयुष्य संपत आले म्हणजे तिला 7 नांग्यांच्या इंगळीचा योग व्हावा, त्याप्रमाणे हे सर्वच्या सर्व 6 ही दोष ज्याचा नाशकाल येतो त्यास प्राप्त होतात। एखाद्यावर विश्वास ठेवलेल्या मनुष्यास जसे ज्याच्यावर विश्वास ठेवला त्याने चोराकडून सापडवावे, अथवा दमलेल्या भागलेल्या मनुष्यास जसे महापुरात घालावे, त्याप्रमाणे या 6 दोषांकडून मनुष्याचे अकल्याण
केले जाते। मोक्षाच्या मार्गाने जाणणाऱ्यावर जर यांच्या दंभादी 6 दोषांचा शिंतोडा पडला, म्हणजे यांचा त्या मोक्ष मार्गास थोडासा संबंध झाला, तर मी संसारातून निघणारच नाही असे म्हणून तो संसारात बुडी घेतो। अर्जुना, जो अधम योनीच्या पायऱ्यांनी उतरत उतरत अधम योनीत खाली खाली जन्म घेत घेत स्थावर योनींच्याही तळापर्यंत येऊन पडतो, हे बोलणे राहू दे। हे 6 दोष एकत्र होऊन त्यांच्याकडून त्याच्या ठिकाणी आसुरी संपत्ती वाढवली जाते। पहा, अशा या लोकात प्रसिद्ध असलेल्या दोन्ही संपत्ती वेगवेगळ्या लक्षणांनी सांगितल्या। दैवी संपत्ती मोक्षाला कारणीभूत होते, आसुरी संपत्ती बंधनाला कारणीभूत होते असे मानले आहे। हे पांडवा, तू शोक करू नकोस, कारण तू दैवी संपत्तीत जन्माला आला आहेस। या दोहोंमधील पहिली जी दैवी संपत्ती म्हणून म्हटलेली आहे ती मोक्षरूपी सूर्याने उजाडलेली पहाटच आहे असे समज। इतर दुसरी जी आसुरी संपत्ती ती मोहरूपी लोखंडाची जीवाला खरोखर साखळी म्हणजे बेडी होय। परंतु हे आसुरी संपत्तीचे वर्णन ऐकून कदाचित तू मनात भय घेशील हो, तर तुला भिण्याचे कारण नाही, कारण दिवसाने रात्री धाक धरावा काय? अर्जुना, ही आसुरी संपत्ती त्याला बंधनकारक होते की जो ह्या 6 दोषांना आश्रय होतो। अर्जुना, तू तर सांगितलेल्या दैवी संपत्तीतील गुणांचा चांगला ठेवाच जन्मला आहेस, म्हणून तू या दैवी संपत्तीचा स्वामी होऊन मोक्षाच्या सुखाला प्राप्त हो। या लोकी दैवी व आसुरी अशा 2 प्रकारचे प्राणी उत्पन्न होत असतात। हे पार्था, दैवी मी विस्ताराने सांगितली, आता आसुरी संपत्तीचे श्रवण कर। आणि दैवी संपत्तीवान व आसुरी संपत्तीवान लोकांचे वागणुकीचे अनादिसिद्ध मार्ग आहेत। ज्याप्रमाणे रात्रीच्या वेळी निशाचरांनी पिशाच वगैरेंनी व्यापार करावा व दिवसा चांगल्या व्यवहारामध्ये वागणूक करावी, त्याप्रमाणे अर्जुना, दैवी सृष्टीचे व आसुरी सृष्टीचे लोक या जगात आपापल्या वागणुकीच्या रीतीने वागतात। या ग्रंथाच्या मागच्या भागात ज्या वेळेस ज्ञान सांगण्याचा प्रसंग आला त्याही वेळेस मी दैवी संपत्तीचा चांगला विस्तार केला होता। आता आसुरी संपत्तीचे जे लोक आहेत त्यांची गोष्ट विस्तार करून सांगू। तू अवधानाची चांगली दृष्टी दे, तर वाद्याशिवाय जसा नाद कोणालाही शब्द देत नाही, ऐकू येत नाही, अथवा फुला वाचून जसा सुवास मिळत नाही, त्याप्रमाणे ही आसुरी प्रकृती जेतपर्यंत एखाद्या शरीराचा आश्रय धरीत नाही तोपर्यंत ही एकटी अनुभवाला येत नाही। मग ज्याप्रमाणे लाकडात अग्नी प्रगट झाला म्हणजे तो प्राप्त होतो, त्याप्रमाणे प्राण्यांच्या देहात ही सापडली गेली असता ही अनुभवास येते। त्यावेळी ज्याप्रमाणे ऊसाची जी वाढ असते तीच आतल्या रसाची वाढ असते, त्याप्रमाणे हिने निश्चय केलेल्या प्राण्याचा देहाकार जसा वाढेल तशीच ती आत वाढत असते। अर्जुना, आता जे प्राणी आसुरी प्रकृतीच्या दोषांच्या वाढीने बनलेले असतात त्यांचे वर्णन करू। आसुरी म्हणजे संपत्तीचे मनुष्य धर्माचे ठिकाणी प्रवृत्ती व अधर्माचे ठिकाणी निवृत्ती जाणत नाहीत। पवित्रता, सदाचार अथवा सत्य यापैकी काही त्यांच्यामध्ये नसते, तर पुण्याविषयी प्रवृत्ती अथवा पापाविषयी निवृत्ती यांना जाणण्याची रात्र त्यांचे मन असते। म्हणजे पुण्यकर्म करावे, पापकर्म करू नये हा विचार त्यांच्या मनात केव्हाही येत नाही। ज्याप्रमाणे कोशकीट आपले घर बांधण्याच्या भरात आत जाण्या येण्याला दार ठेवले पाहिजे, इकडे लक्ष न देता घर तयार करून त्यात कोंडला जातो, अथवा आपण दिलेले भांडवल हे परत येईल किंवा न येईल या पुढील गोष्टीकडे लक्ष न देता जसा मूर्ख मनुष्य एखाद्या चोराला भांडवल देतो, त्याचप्रमाणे पुण्यकर्माकडे प्रवृत्ती व पापकर्मापासून निवृत्ती या दोन्ही आसुरी लोकांकडून जाणल्या जात नाहीत आणि शुचित्व तर ते स्वप्नात सुद्धा पाहत नाहीत। एखादे वेळी कोळसा काळेपणा टाकील, शिवाय कावळा पांढरा होईल, कदाचित राक्षस देखील माणसाला विटू शकेल, परंतु अर्जुना, आसुरी संपत्तीवान प्राण्यांना शुचित्व कधीही नाही। ते कसे? तर ज्याप्रमाणे दारूच्या भांड्याला कधीही पवित्रत्व यावयाचे नाही, त्याप्रमाणे शास्त्राच्या विधीची आशा वाढवतील अथवा वडिलांची आचरणाची रीत पाहतील अथवा धर्मशास्त्राने सांगितलेल्या आचाराने वागतील ही गोष्ट ते जाणत नाहीत। ज्याप्रमाणे शेळी वाटेल ते चरते अथवा वारा वाटेल तिकडे वाहतो किंवा अग्नी वाटेल त्या पदार्थाला जाळतो, त्याप्रमाणे स्वच्छंदीपणा पुढे करून ते असुर आचरण करतात व त्यांचे नेहमीचेच सत्याशी वाकडे असते। जर विंचू आपल्या नांगीने गुदगुल्या करील तर ते खरे भाषण करतील, जर गुदद्वाराने सुगंधाचे येणे घडेल तर त्या असुरांना सत्याची प्राप्ती होईल। याप्रमाणे ते काही एक न करता स्वभावताच वाईट असतात। पहा, आता त्यांचा बोलण्याचा विलक्षणपणा सांगण्यात येईल।
एरवी उंटाचे अवयव, मग त्यात चांगले नीट अंग ते कोटचे, त्याप्रमाणे असुरांचा प्रसंग आहे, पण प्रसंगानुसार सांगतो ऐक. धुराड्याचे तोंडातून जसे धुराचे लोट निघतात, त्याप्रमाणे हे पुढील त्या असुरांचे बोलणे आहे असे समज. ती बोलणी स्पष्ट सांगतो. हे जग असत्य, धर्माधर्म, व्यवस्थितीरहित आणि ईश्वररहित आहे. ते कामहेतुक व स्त्री पुरुषांच्या परस्पर संयोगाने उत्पन्न होणारे आहे. दुसरे काय असे ते म्हणतात. तर विश्व हे ठिकाण अनादी चालत आलेले आहे व याचे नियमन करणारा राजा ईश्वर आहे व न्याय व अन्याय यांचा निवाडा वेद चावडीवर करतात. वेदाच्या दृष्टीने जो अन्यायी ठरतो त्यास नरक भोगाची शिक्षा होते व त्याच्या वेदाच्या दृष्टीने जो न्यायी ठरतो तो सुखाने स्वर्गात राहतो. अर्जुना, अशी ही जी जगातली व्यवस्था पुरातन कालापासून चालत आलेली आहे, तिला हे असुर हे सर्वच थोतांड आहे असे म्हणतात. यज्ञांचे ज्यांना वेळ आहे ते यज्ञांनी फसले, देवांचे ज्यांना वेळ आहे ते प्रतिमा, मूर्ती व लिंग यांनी फसले. भगवे वस्त्र धारण करणारे संन्यासी व योगी हे समाधीच्या भ्रमाने फासले. या जगात आपल्या सामर्थ्याने जे जे प्राप्त करून घेता येईल ते ते भोगावे. याशिवाय निराळे पुण्य कोठे आहे? अथवा शरीराच्या अशक्तपणामुळे निरनिराळे भोग गोळा करता येत नाहीत. अशा तऱ्हेने जे विषय सुखापासून पिडले जाणे तेच पाप होय. श्रीमंतांचे प्राण घेणे हे जर खरोखर पाप आहे तर त्यांचे सर्वस्व आपल्या हाती येते हे खात्रीने पुण्याचे फळ नाही काय? बलवान हा अशक्ताला खातो हेच जर बाधक असेल तर माशांचे निस्संतान का होत नाही? आणि दोन्ही कुलांचा शोध करून मुलगा व मुलगी यांचे शुभग्रहांनी युक्त अशा वेळी लग्न केले जावे. हाच जर प्रजेचे उत्पत्तीविषयी हेतू असेल तर पशुपशादी ज्या जाती आहेत ज्यांच्या संततीची गणती नाही त्यांचे कोणत्या विधिविधानाने लग्न केले? चोरीचे द्रव्य कोणाजवळ आले तर ते कोणाला विष झाले आहे काय? विषयावरील प्रेमाने जर कोणी व्यभिचार केला तर तो कोडी होतो की काय? म्हणून देव मालक आहे, तो धर्माधर्म भोगावयास लावतो आणि जो येथे जे करतो ते तो परलोकाच्या गावी भोगतो. परंतु लोक भोगावयाचे ठिकाण अथवा भोगवणारा देव हे दोन्ही प्रत्यक्ष दिसत नाहीत, म्हणून ते व्यर्थ आहेत. आणि धर्माधर्म करणारा देह तर मरून जातो, मग भोगायला ठिकाण कोण? या भोगाच्या कामी इंद्र जितका उर्वशीच्या योगाने स्वर्गलोकात सुखी आहे, तितकाच नरकात लोळणारा किडा देखील स्वतःला सुखी समजतो. म्हणून नरक व स्वर्ग ही पाप व पुण्य यांनी मिळणारी ठिकाणे नाहीत, कारण की दोन्ही ठिकाणी कामाचाच सुखभोग सारखा आहे. या कारणास्तव स्त्री व पुरुषांची जोडपी जेथे कामाच्या योगाने एकत्र होतील तेथे सर्व जग उत्पन्न होते आणि आपल्या फायद्याकरिता जे जे लागेल ते ते सर्व कामाकडून पोचले जाते. नंतर परस्परात द्वेष निर्माण करून कामच जगाचा नाश करतो. याप्रमाणे जगाला कामाशिवाय दुसरे काहीही मूळ नाही असे ते असुर बोलतात. पहा, आता हे वाईट बोलणे पुरे. या संबंधीचा बोलण्याने व्याख्यानाचा विस्तार करीत नाही, हे बोलण्यातच वाचा निष्फळ होते. या दृष्टीचा अंगीकार करून ज्ञान नष्ट झालेले अल्पबुद्धी, उग्रकर्मी व जगताचे शत्रू असे ते जगताच्या नाशाला प्रवृत्त होतात आणि ईश्वराच्या तिरस्काराने ते नुसतीच बडबड करतात. इतकेच नव्हे, त्या संबंधीचा त्यांचे मनात ईश्वर नाही हा एक दृढ निश्चय झालेला असतो. फार काय सांगावे, अंगामध्ये उघडपणे धर्मलंडपणा भरून या नास्तिकांच्या अंतकरणाचे वेशीत नास्तिकपणाचे हाड रोवलेले असते. त्यावेळेस स्वर्गाविषयी आदर अथवा नरकाविषयी भय या वासनांचा अंकुर त्यांच्या चित्तात जळून गेलेला असतो. मग अर्जुना, अपवित्र उदकाच्या बुडबुड्याप्रमाणे केवळ क्षणिक जे शरीर त्या शरीररूपी खोड्यात सापडून विषयरूपी चिखलात बुडतात. ज्या वेळेस जलचरांचा नाश व्हावयाचा असतो त्यावेळेस त्या डोहावर दिवर प्राप्त होतात अथवा शरीर पडण्याची वेळ आली म्हणजे रोगांचा उदय होतो. जगाचे अनिष्ट होण्याकरताच धूमकेतूचा उदय होतो. त्याप्रमाणे लोकांचा नाश होण्याकरता ते आसुरी लोक जन्मास येतात. पाप उगवल्यावर त्याला जे कोंब फुटतात ते आसुरी लोक होत व आसुरी लोक पापाचे चालते बोलते कीर्तिस्तंभच स्मारक आहेत आणि मागे पुढे असलेल्या पदार्थास जाळावयाचे या वाचून दुसरे असे अग्नीला ठाऊक नाही. त्याप्रमाणे वाटेल त्याला एक विरुद्धच व करावयाचे एवढेच ते आसुरी लोक जाणतात. अर्जुना, परंतु हेच विरुद्ध करण्याचे काम ज्या उत्साहाने ते आरंभ करतात तो त्यांचा उत्साहाचा प्रकार ऐक.
असे श्रीकृष्ण म्हणाले. दुर्भर अशा कामाचा त्याग करून दांभिकपणा, मान व गर्व यांनी युक्त होत असते. मोहाने दुराग्रह धरून ते अशुद्ध कर्माचे ठिकाणी प्रवृत्त होतात. तर मासे धरण्याचे जाळे पाण्याने भरत नाही, अग्नीला लाकडे कधी पुरेशी होत नाहीत. अशा कधीही तृप्त न होणाऱ्या वस्तूंमध्ये जो पहिल्या प्रतीचा हपापलेला आहे असा जो काम अर्जुना, त्या कामाच्या जीवाभावाने आश्रय करून दंभ व मान यांचा समुदाय जमवतात. अगोदरच हत्ती माजलेला व त्यात आणखी दारूची भर पडलेली म्हणजे तो अधिकच उन्मत्त होतो. त्याप्रमाणे हा आसुरी प्रवृत्तीचा मनुष्य मूळचाच मदाच्या ताठ्याने भरलेला असून त्यात आणखी म्हातारपण शरीरावर येऊ लागले म्हणजे तो अधिकच ताठून जातो आणि हट्टाला जागा तोच. त्याशिवाय मूर्खपणासारखा सहाय्य करणारा असे असल्यावर मग त्याच्या निश्चयाची स्थिरता काय वर्णन करावी. ज्याच्या योगाने दुसऱ्याला पीडा होईल, परक्या जीवाचा नाश होईल, अशा कर्मात ते असुर जन्मभर पक्के वतनदार होऊन राहतात. मग आपण केलेल्या गोष्टीचा मोठा गाजावाजा करतात व सर्व जगाला तुच्छ मानतात व आपले हावरूपी जाळे दाही दिशांना पसरतात. याप्रमाणे वर सांगितलेल्या विकारांनी व्यापले जाऊन ते असुर पाप वाढवतात. ज्याप्रमाणे देवाला धर्मार्थ सोडून दिलेली गाय, गवत, धान्य वगैरे सरसकट तोडीत जाते, तसेच आमरणांत विशेष सुखोपभोगाच्या अमर्यादा चिंतेने ग्रासलेले कामोपभोग हेच अंतिम साध्य असा मनाचा निश्चय केलेले ते असतात. याच एका सामुग्रीने त्यांची कर्मप्रवृत्ती असते आणि ते असुर जगण्याच्याही पलीकडली चिंता वाहवत असतात. जी चिंता पाताळापेक्षा खोल असून तिच्या उंचीच्या मानाने आकाश ठेंगणे आहे व तिच्या विस्ताराकडे पाहिले असता त्रिभुवन हे अणु एवढेही नाही. नवीनच संन्यास दीक्षेबरोबर आलेल्या नियमांची जशी सारखी घोकणी लागते त्याप्रमाणे त्याच्या अंतःकरणात अमर्याद चालणारी विवंचना असते. अथवा पतिव्रता स्त्री पती मेला तरी त्याचा त्याग करण्याचा विचारही मनाला शिव न देता त्याच्याबरोबर सती जाते, तशी अखेरपर्यंत न सोडणारी चिंता त्याच्याबरोबर असते. असे जे विषयाधिक त्याविषयी इच्छा मनात ठेवून ते निरंतर अशी अमर्याद चिंता वाढवतात. स्त्रियांचे गायन ऐकावे, स्त्रीचे रूप डोळ्यांनी पाहावे व सर्वेंद्रियांनी स्त्रीलाच आलिंगन द्यावे. ज्या सुखावरून अमृत ओवाळून टाकावे असे सुख स्त्रीशिवाय इतर ठिकाणी नाहीच असा त्यांच्या मनाने निश्चय केलेला असतो. मग त्याच स्त्री भोगाकरता पाताळ, स्वर्ग व दाही दिशांच्या विभागापलीकडेही धावतात. शेकडो अशा पाशांनी बद्ध झालेले कामक्रोध परायण होत असतात. आपल्या कामाच्या उपभोगाकरता ते अन्यायाने द्रव्य संचय करण्याची इच्छा करतात. ज्याप्रमाणे मासा विचार न करता मोठ्या आशेने आमिषाची उंची गिळतो, त्याप्रमाणे विषयांच्या ठिकाणी त्यांनी आपली आसक्ती ठेवल्यामुळे त्यांची स्थिती होते. इच्छित तर त्यास प्राप्त होत नाही. मग कोरड्याच आशेपासून आशा वाढवीत कोश किडे होतात आणि जी इच्छा वाढवलेली असेल ती अपूर्ण होणे तोच द्वेष होय. याप्रमाणे कामक्रोधापेक्षा त्यांच्या मते अधिक योग्यतेचा पुरुषार्थ नाही. अर्जुना, दिवसा यजमानापुढे चालणे व रात्री जागणे म्हणजे पहारा करणे. असा पहारा करणाऱ्या शिपायास जसा रात्रंदिवस विसावा मिळतच नाही, त्याप्रमाणे कामाने उंचावरून लोटले असता क्रोधाच्या खडकावर आपटतात, तरी विषयावरील प्रेमाने कोडगे बनून विषयासंबंधीची आवड व द्वेष ही कोठे मावत नाहीत एवढी वाढवतात. त्याचप्रमाणे अंतःकरणात हाव असल्याने विषय वासनांचा समुदाय गोळा केला खरा, पण त्या अनेक विषय भोगाच्या वासना तृप्त करण्यास द्रव्य पाहिजे ना, म्हणून विषय भोगाची पूर्तता होण्यास पुरेल इतके द्रव्य आणवया करता मनाला येईल तसे जगाला लुटतात. एकाला संधी साधून मारतात, एकाचे सर्वस्व हरण करतात व एकाकरता अपायकारक युक्त्या योजतात. फासे, पोती, जाळी, कुत्री, ससाणे, चिकाटे, भाले वगैरे घेऊन जसे पारधी डोंगराकडे निघतात, ते पारधी आपले पोट भरण्याकरता जसे प्राण्यांचे समुदाय मारून आणतात, तसे नीच काम ते आसुरी प्रकृतीचे लोकही करतात. दुसऱ्यांच्या प्राणांचा घात करून द्रव्य मिळवतात व ते द्रव्य मिळाल्यावर चित्ताच्या ठिकाणी कसा संतोष मानतात. आज मी हे मिळवले, उद्या माझा हा मनोरथ प्राप्त करून घेईन, माझे हे धन आहे, हे धन पुनरपी माझे होईल. तो म्हणतो, बहुतेकांचे द्रव्य मी आज आपल्या हाती आणले, तेव्हा आता मी धन्य नाही काय. असा जो आपली गर्वाने स्तुती करतो तो मनात आणखीच लोकांना लुटण्याचे हाव बाळगतो व
लागलीच म्हणतो की उद्या आणखी दुसऱ्याचे द्रव्य आणू. हे जेवढे द्रव्य मिळवले आहे त्याच्या भांडवलावर उरलेले स्थावर जंगमात्मक जगत मी फायद्यात प्राप्त करून घेईन. अशा रीतीने विश्वाच्या धनाला मी एकटाच मालक होईन. मग माझी दृष्टी ज्याच्यावर पडेल त्याला मी उरू देणार नाही, त्याचा नाश करीन. हा माझा शत्रू मी मारला, दुसऱ्या शत्रूंना देखील मारीन. मी ईश्वर आहे, मी भोगी सुख भोगणारा आहे, मी आज्ञासिद्ध बलवान व सुखी आहे. आजपर्यंत शत्रू मारले, परंतु हे थोडे असून आणखीही बलाढ्य शत्रू संधी साधून मारीन. मग मीच एकटा महत्त्वाने नांदेन. हे जे माझे दास होतील त्याशिवाय इतरांना मी मारीन. फार काय सांगावे. चराचरात ईश्वर जो आहे तो मी आहे. मी भोगरूपी भूमीचा राजा आहे. सर्व भोगांचा मालक असल्या कारणाने आज सर्व सुखाला मी स्थान आहे. म्हणून माझ्याशी तुलना करून पाहिले असता इंद्र देखील तुच्छ आहे. मी मनाने वाचेने अगर देहाने ते कसे होणार नाही. ज्याची आज्ञा सिद्धवत आहे असा माझ्याशिवाय दुसरा कोठे आहे. बिनजोड जो मी त्या मला पाहिले नाही तोपर्यंतच काळ हा बलवान आहे. सुखाची केवळ खरोखर रास मीच आहे. मी धनवान आहे, मी कुलीन आहे, माझ्यासारखा दुसरा कोणी नाही काय. मी यज्ञ करीन, दान देईन, आनंद पावेन इत्यादी प्रकारे अज्ञानाने मोहित झालेले कुबेर संपन्न आहे, परंतु त्यास माझ्या ऐश्वर्याची योग्यता नाही. संपत्तीचे बाबतीत लक्ष्मीपती भगवान देखील माझी बरोबरी करणार नाही. माझ्या कुळाची शुद्धता अथवा जातीचा व गोताचा समुदाय पाहता ब्रह्मदेव देखील हलका व कमीच दिसतो. म्हणून ईश्वर वगैरे सर्व आपली नावे व्यर्थ मिळवतात. माझ्याशी बरोबर पावेल असा कोणी नाही. आता जारण मारण वगैरे लोपले आहे, त्यांचा मी जीर्णोद्धार करीन व यज्ञाचे योगाने दुसऱ्याचा काटा काढावा, नाश करावा अशी रीत प्रवाह आणीन. मला जे गातील अथवा जे माझे वर्णन करतील अथवा नाचण्याने किंवा सोंगे आणून करमणूक करतील, ते जी वस्तू मागतील ती वस्तू मी त्यांना देईन. मादक पदार्थांच्या खाण्यापिण्याने व तरुण स्त्रियांच्या आलिंगनाने मी त्रिभुवनात आनंदाची मूर्ती होईन. फार काय सांगू. आसुरी प्रकृतीने असे वेडे झालेले ते अशा त्या आकाशाच्या फुलांचा अपरिमित वास घेतात. अनेक कल्पनांनी चित्त भ्रमण पावलेले, मोहाच्या जाळ्यामध्ये गुरफटलेले, विषयोपभोग घेण्यामध्ये गर्क झालेले असे हे घाण अशा नरकामध्ये पतन पावतात. ज्वराने व्यापल्यावर रोगी जसा वाटेल तसा बडबडतो, त्याप्रमाणे ते मनोरथांची वाटेल तशी बडबड करीत असतात असे समज. अज्ञानरूपी धुळीत सापडले म्हणून आशारूपी वाव टाळली नाही. मनोरथरूपी आकाशात ते फिरवले जातात. आषाढ महिन्यातील मेघ जसे अमर्यादित येत असतात अथवा समुद्रावर लाटा जशा एकसारख्या येत राहतात, तसे असुरी स्वभावाचे लोक सदोदित अनेक इच्छा करीत असतात. मग त्या कामनाच अंतःकरणात वेलीच्या जाळ्या झाल्या. जशी काट्यावरून कमळे ओढावीत म्हणजे त्या कमळांच्या जशा चिंधड्या होत्यात, अथवा अर्जुना दगडावर मातीची घागर फुटली असता जसे तिचे तुकडे तुकडे होतात, त्याप्रमाणे त्यांच्या अंतःकरणाचे अगदी तुकडे तुकडे झालेले असतात. रात्र जशी जशी वाढते तसा तसा अंधकार वाढत जातो. त्याप्रमाणे तेव्हा अंतःकरणात मोह वाढू लागतो आणि जो मोह वाढतो तो विषयांच्या ठिकाणी वाढ व्हावयास लागते व जेथे विषय असतात तेथे पापांना आश्रय असतो. पापे आपल्या बळाने जो गर्दी करतात तो जिवंतपणीच सर्व नरक येतात, सर्व दुःखे येतात. म्हणून हे शुद्ध बुद्धीचा अर्जुना, या वाईट वासना बाळगणारे जे असुर ते त्या नरकात राहावयास येतात. ज्या नरकाचे ठिकाणी तरवारीच्या पानांची झाडे आहेत, खैराचे निखाऱ्यांचे डोंगर आहेत व तापलेल्या तेलाचे समुद्र उसळत आहेत. ज्या ठिकाणी यातनांची पंगत ही यमाची जाचणी नित्यशः नवीच होत असते, अशा त्या भयंकर नरक लोकात ते आसुरी स्वभावाचे लोक पडतात. अशा शेलक्या नरकाचे भागीदार जे जन्मले आहेत तेही भ्रमिष्ट होऊन यज्ञ करताना दिसतात. एरवी यज्ञाधिक कर्माचे जे फळ आहे तेच वास्तविक त्यांच्या आचरणाने प्राप्त व्हावयाचे, परंतु नाटकी लोकांप्रमाणे त्या कर्माच्या आचरणाचा नुसता देखावा करून ते असुर त्या कर्माचरणास निष्फळ करतात. वाईट चालीच्या स्त्रिया आपल्या प्रियकराचा आश्रय करून तोच आपला पती समजून जशा आपणास सौभाग्यवती मानून मनात संतोषित होतात. आपणच आपला मान करणारे नम्रताहीन धन मान व गर्व यांनी युक्त असे हे दांभिकपणाने अविधीपूर्वक केवळ नावाचे यज्ञ करतात. त्याप्रमाणे आपल्या ठिकाणी आपण
महंतपणा मानून त्या गर्वाने अतिशय फुगतात. मग लोखंडाचे ओतीव खांब जसे लवत नाहीत त्याप्रमाणे नम्र होण्याचे त्यास ठाऊक नसते, अथवा आकाशात उंच गेलेल्या पर्वताप्रमाणे ते लीनता जाणत नाहीत. त्याप्रमाणे आपल्या चांगुलपणाने आपणच आपल्या मनात संतुष्ट होऊन गवतापेक्षा देखील इतर सर्व हलके मानतात. शिवाय धनरूपी दारूने मस्त होऊन अर्जुना करण्यास योग्य काय व अयोग्य काय हे विसरून त्यांनी आपणास जगावेगळे केले. म्हणजे आपण जगाहून कोणी मोठे आहोत असे समजू लागले. ज्यांच्याजवळ अशी सामुग्री आहे तेथे यज्ञाची गोष्ट कसली. परंतु अरे वेडे काय करीत नाहीत म्हणून कोण्या एखाद्या वेळेला मूर्खपणारूपी दारूच्या बळाने यज्ञांचीही नक्कल करतात. कुंड, मंडप, वेदी वगैरे काही एक नसते. योग्य साधनांचा पुरवठा नसतो व विधीचे व त्यांचे नेहमी वाकडेच असते. देवाब्राह्मणांच्या नावाने चुकून पुढे आलेला वारा देखील त्यांना खपत नाही. असे जेथे आहे तेथे मग कोणास यावे असे वाटेल. ज्याप्रमाणे हिकमती लोक वासरू मेलेल्या गायीच्या पुढे त्या मेलेल्या वासराचा बोत मेलेल्या वासराच्या कातडीने मडवून तयार केलेले कृत्रिम वासरू ठेवून तिच्या कासेत असेल नसेल तेवढ्या दुधाचा जाडा घेतात, त्याप्रमाणे आपल्या हवेला सर्व जग अर्पण करून यज्ञाच्या निमित्ताने आहेराच्या रूपाने सर्व जगाला लुटतात. आपल्या उत्कर्षासाठी असे जे काही होम हवन करतात त्याच्या योगाने सर्व प्राण्यांचा नाश इच्छितात. अहंकार, बल, गर्व, काम व क्रोध यांचा आश्रय केलेले मत्सरयुक्त होत असतात. आपल्या देहामध्ये व इतरांच्या देहामध्ये असणारा जो मी त्या माझा द्वेष करतात. मग पुढे नौबत, डंका वगैरे लावून ते असुर आपणच आपले दीक्षितपण जगात उगीच व्यर्थ प्रसिद्ध करतात. तेव्हा त्या दीक्षितपणाच्या महत्त्वाने त्या नीच आसुरी मनुष्यांचा गर्व अधिक वाढतो. ज्याप्रमाणे अगोदरच काळे कुट्ट असलेल्या अंधारास जसे आणखी काजळाचे लेप द्यावेत त्याप्रमाणे मूर्खपणा दृढ होतो, उद्धटपणा वाढतो व अहंकार आणि अविचारही दुप्पट होतात. मग आपल्याशिवाय इतर कोणाचे नाव देखील मुळीच निघू नये एवढ्याकरता त्यांच्या सामर्थ्यास जास्तच जोर येतो. याप्रमाणे अहंकाराचा व बळाचा मिलाप झाल्यावर उन्मत्तपणाचा समुद्र आपला किनारा टकून बाहेर वाढतो. मग उन्मत्तपणा अमर्याद वाढल्यावर कामाचे पित्त खवळते. मग त्या उष्णतेने तो क्रोधाग्नी एकदम पेटतो. तेव्हा रखरखीत उन्हाळ्यात तेला तुपाच्या कोठाराला जसा अग्नी लागावा आणि त्यात वारा सुटावा त्याप्रमाणे बळाचे साह्य मिळालेला व अहंकार व कामक्रोधांनी व्यापलेला उन्मत्तपणा या दोघांचा मिलाप ज्यांच्या ठिकाणी झाला आहे, हे वीरश्रेष्ठ अर्जुना, ते आपल्या स्वेच्छेनुरूप मग कोणकोणत्या हिंसेने या प्राण्यांना मारीत नाहीत. अर्जुना, प्रथम तर ते आपल्या मांसाला व रक्ताला जारण मारण्याकरता खर्च करतात. त्या कामी हे देह जाळतात. त्या देहामध्ये जो मी आत्मरूपाने आहे त्या मला आत्म्याला ते तडाखे बसतात आणि ते जारण मारण करणारे जितक्या वस्तूंना पीडा देतात त्या तितक्या ठिकाणी असलेला चैतन्य रूप आत्मा जो मी त्या मला दुःख प्राप्त होते असे समज. आणि अभिचाराच्या जारण मारणाच्या तडाख्यातून जे क्वचित उरून राहिले असतील त्यांच्यावर दोषदृष्टीरूपी धोंड्यांचा दगडांचा मारा करतात. पतिव्रता, सत्पुरुष, दानशील पुरुष, याज्ञिक, लोकोत्तर तपस्वी व संन्यासी अथवा भक्त आणि महात्मे वगैरे ही माझी स्वतःची घरे श्रोताधिक यज्ञक्रियांनी शुद्ध झालेली असतात. त्यांना वाईट शब्दांचे बळकट व तीक्ष्ण बाण द्वेषरूपी विष चोपडून मारतात. माझा अथवा माझ्या भक्त वगैरेंचा द्वेष करणाऱ्या त्या दुष्ट नराधमांना मी निरंतर संसारामध्ये म्हणजे जन्ममृत्यूमध्ये आणि त्यातही अशुद्ध अशा आसुरी जन्मांमध्ये ढकलतो. याप्रमाणे सर्व प्रकारांनी जे माझ्याशी शत्रुत्व करण्यास प्रवृत्त झाले आहेत तर त्या पाप्यांना जे मी करतो ते तू ऐक. तरी मनुष्य देहाचा आश्रय घेऊन जे जगाचा नाश करतात त्यांची ती मनुष्यपणाची पदवी हिसकावून घेऊन त्यास मी असे ठेवतो की क्लेशरूपी गावाचा जो उकिरडा आहे, संसाररूपी शहराचा जो पाणवठा आहे, ती तमयोनी त्या मूर्खांना मी वतनदारीसारखी देतो. मग खाण्याकरता जेथे गवतही उगवत नाही तसल्या अरण्यात मी त्यांना वाघ, विंचू वगैरे करतो. त्या अरण्यात भुकेच्या तीव्र वेदनांनी ते आपल्यास तोडून खात असताना मरमरून पुन्हा तेथे उत्पन्न होतच असतात. अथवा आपल्या विषाच्या आगीने ज्यांच्या अंगाची त्वचा जळत असते ते बिळात अडकून राहिलेले
सरपच मी त्यांना करतो, परंतु आत घेतलेला श्वास बाहेर सोडण्यास जितका वेळ लागतो तितक्याही प्रमाणाने त्या दुर्जनास विसावा मिळत नाही. अशा स्थितीत कोट्यवधी कल्पांची संख्या मोजली तरी थोडीच. तितका वेळ त्यांना मी दुःखातून काढीत नाही. तर त्यास असुरास जेथे जावयाचे आहे तेचा हा पहिला मुक्काम आहे. तेव्हा त्यास ज्या ठिकाणी जावयाचे आहे त्या ठिकाणचा विचार केला असता इतर वर सांगितलेली दुःखे त्याच्यापुढे काहीच भयंकर नाहीत. हे कौंतेया, जन्मजन्मी आसुरी जन्म पावणाऱ्या त्या मुढांना माझी प्राप्ती होत नाही. असे झाल्यावर ते अत्यंत अधम, लोष्ट, पाषाण वगैरे गतीला जातात. त्या आसुरी संपत्तीच्या योगाने अशा या प्रकारची अधोगती त्यांनी मिळवलेली असते. ऐक, नंतर व्याघ्रादी तामसी योनीत देहाच्या आधाराचा जसा जो थोडासा विसावा असतो तोही ओलावा मी हिसकावून घेतो. मग ते आसुरी संपत्तीचे लोक अशा केवळ तमाच्याच मूर्ती बनतात की जेथे अंधार गेला असता काळवंडला जातो, पाप ज्याची चिळस घेते व नरक ज्याचे भय घेतात, व ज्या क्षीणाने श्रमाने क्षीण मूर्छा पावतो, घाण ज्याच्या योगाने मळते, ताप ज्याच्या योगाने पोळतो व ज्याचे नाव घेतले असता भय वाटते, पापांना ज्याचा कंटाळा असतो, अशुभाला ज्यापासून अशुभ उत्पन्न होते व विटाळसुद्धा ज्या विटाळाला भीतो. अर्जुना, याप्रमाणे विश्वाच्या वाईटातील जे निकृष्ट ठिकाण ते आसुरी लोक व्याघ्रादी तामस योनी भोगल्यावर होतात. अरे, त्या असुरांची कथा सांगताना वाचा रडकुंडीला येते. त्यांच्या कथेची आठवण झाली की मन मागे हटते. हाय हाय, त्या मूर्खांनी केवढा नरक प्राप्त करून घेतला आहे बरे. ज्या आसुरी संपत्तीने असली भयंकर अधोगती दिली ती वाईट आसुरी संपत्ती ते आसुर कशा करता वाढवतात. म्हणून अर्जुना, ज्या ठिकाणी आसुरी संपत्तीवाल्यांचे राहणे असेल त्या बाजूला तू जाऊ नकोस. आणि दंभादी करून 6 दोष हे सर्वच्या सर्व ज्यांच्या ठिकाणी असतील त्यांचा त्याग करावा. हे खरोखर सांगितले पाहिजे काय? काम, क्रोध व लोभरूपी 3 प्रकारचे हे नरकाचे द्वार आहेत व आत्म्याचा नाश करणारे आहेत. म्हणून या तिहींचा त्याग करावा. परंतु काम, क्रोध व लोभ या तिघांचे बंड जेथे माजले आहे तेथे पाप उत्पन्न झाले आहे असे समज. अर्जुना, वाटेल त्यास आपली भेट होण्यास सुलभ जावे म्हणून सर्व दुःखांनी आपला मार्ग अचूक दाखवण्याकरता त्या कामक्रोधाधिकास वाटाळे म्हणून नेमून दिले आहे. अथवा पाप्याला नरक भोगात घालण्याकरता जगामध्ये ही कामक्रोध लोभांची पातकांची पराक्रमी सभाच आहे. जोपर्यंत हे 3 विकार अंतःकरणात उठले नाहीत तोपर्यंतच रौरवादी भयंकर नरक आहेत असे परोक्ष रीतीने पुराणादिकातून ऐकले जाते. त्यांच्या योगाने अपाय सोपे आहेत, यांच्या योगाने यातना स्वस्त आहेत. हानी नाही तर ते तिघे मूर्तिमंत हानी आहेत. फार काय सांगू अर्जुना, ते तिघे म्हणजे सांगितलेल्या निकृष्ट नरकाच्या 3 खिळे मारलेला उमराच आहे. या काम, क्रोध, लोभामध्ये जो जीवाभावाने उभा असतो म्हणजे तिघांचा आश्रय करतो तो नरकरूपी नगराच्या सभेमध्ये सन्मान पावतो. म्हणून अर्जुना, या कामादी दोषांची सर्व बाबतीत निंद असलेली त्रिपुटी टाकावी असे मी तुला वारंवार बजावून सांगतो. हे अर्जुना, नरकाची द्वारे असलेल्या या तिन्हीपासून जो मुक्त होतो तो आपल्या आत्म्याचे आत्मकल्याणाचे साधन करतो. नंतर तो श्रेष्ठ गती पावतो. कोणीही जेव्हा या काम, क्रोध, लोभ यांच्या समुदायाची संगती सोडेल तेव्हाच त्याने धर्मादी 4 पुरुषार्थाची गोष्ट करावी व हे तिन्ही जोपर्यंत अंतःकरणात जागृत आहेत तोपर्यंत कल्याणाची प्राप्ती होईल. हे माझे कान ऐकत नाहीत असे देव देखील म्हणाले असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ज्याचे आपल्या स्वतःवर प्रेम असेल व जो आत्मनाशाला भीत असेल त्याने या वाटेस काम, क्रोध व लोभ याच्या मार्गास जाऊ नये, सावध व्हावे. पोटाशी दगड बांधून बाहूंच्या जोरावर जसे समुद्रात पोहणे अथवा जगण्याकरता जसे काळकूट विषाचे भोजन करणे या काम, क्रोधा, लोभांनी कार्यसिद्धी तशी आहे असे समज. म्हणून अर्जुना, यांचा मागमूस नाहीसा कर. जेव्हा कधी अकस्मात ही 3 कड्यांची साखळी तुटेल तेव्हा आपल्या वाटेने आत्मानुभवाने सुखाने चालण्यास मिळेल. त्रिदोषांनी कफ, वात, पित्त यांचा अतिरेक शरीरास टाकल्यावर जसे शरीरास आरोग्य होते किंवा त्रिकुटीचा चोरी, चहाडी व
शिंदळकी यांचा नाश झाल्यावर नगरात जशी सुखाने नांदणूक होते अथवा त्रिताप आध्यात्मिक आदिभौतिक व आदिदैविक नाहीसे झाल्यावर अंतकरण जसे आनंदित होते, त्याप्रमाणे कामादिक तिघांनी जो पुरुष टाकला आहे तो जगामध्ये सुख पाहून त्यास मोक्षमार्गात सज्जनांचा संग मिळतो. मग प्रबळ साधू संगतीच्या योगाने शस्त्रास्त्राच्या साह्याने जन्म मृत्यूरूपी माळरानातून पार पडतो. त्यावेळी ज्या सर्व गावांमध्ये आत्मानंद नेहमी राहत असतो असेच ते गुरुकृपारूपी सुंदर नगर त्यास प्राप्त होते. मग तेथे गुरुकृपेच्या गावात आवडणाऱ्या वस्तूतील शेवटची हद्द सर्वात अत्यंत आवडता जो माऊली आत्मा तो भेटतो. त्या क्षणीच संसाररूपी जन्म मृत्यूरूपी गडबड नाहीसे होते. याप्रमाणे जो काम क्रोध लोभास पार नाहीसे करून अगदी मोकळा होतो तो एवढ्या लाभाचा मालक होतो. जो शास्त्रविधीचा त्याग करून कामाची कास धरून वागतो त्याला सिद्धी सुटकेचा मार्ग प्राप्त होत नाही, अथवा ऐहिक सुख मिळत नाही, अथवा श्रेष्ठ गती स्वर्ग किंवा मोक्ष मिळत नाही, अथवा काही एक आवडून कामादिकांच्याच ठिकाणी ज्या आत्मघातक्याने आपले डोके खुपसले आहे, जो जगात सर्वांवर सारखी कृपा करणारा व हिताहित दाखवणारा दिवा असा जो वेदरूपी बाप त्यास जुमानीत नाही, जो वेदादिकांच्या आज्ञेची भीड धरीतच नाही व ज्याला आत्महिताची चाडच नाही व जो इंद्रियांचेच लाड वाढवित गेला, काम क्रोध लोभाची कास सोडणारच नाही म्हणून त्यांना दिलेले वचन जो पाळतो व स्वेच्छाचाराच्या अफाट रानात ज्याने आश्रय केला आहे तो जन्म मरणाच्या सुटकेच्या ओघातील पाणी पिऊ शकत नाही. एवढेच काय, पण त्याला ती सुटकेची गोष्ट स्वप्नात देखील दूर असते आणि परलोकास तर तो मुक्तोच हे ठाम ठरल्यासारखे आहे. परंतु ऐहिक भोग देखील त्यास भोगावयास सापडत नाहीत. तरी माशांच्या लोभाने ब्राह्मण कोळ्यांच्या जातीत शिरला, तो त्या कोळ्याच्या जातीतही त्याला असला नास्तिक आम्हाला नको म्हणून घेईनात. याप्रमाणे तो आपल्या जातीस व परक्या कोळ्यांच्या जातीसही मुकला. त्याप्रमाणे विषयांच्या गोडीने ज्याने परलोक पालता केला घालविला तो इतक्यातच मरणाने त्यास दुसरीकडे नेले. याप्रमाणे परलोक नाही व स्वर्ग नाही व ऐहिक विषयांचा भोगही नाही, तेथे मोक्षाचा प्रसंग तो कोटला. म्हणून कामाच्या बळाने जो आग्रहाने विषय सेवू पाहतो त्याला विषय सुख मिळत नाही अथवा स्वर्ग मिळत नाही किंवा तो उद्धरतही नाही. म्हणून कार्य कोणते व अकार्य कोणते याची व्यवस्था जाणण्याला शास्त्र वेद हेच तुला प्रमाण आहे. शास्त्रातील विधानांनी सांगितलेले कर्म जाणून ते करणे हे या लोकी तुला योग्य आहे. अर्जुना, याकरता ज्याला आपली स्वतःची कीव असेल त्याने वेदाच्या आज्ञेबाहेर वागता कामा नये. पतीच्या मताप्रमाणे वागून पतिव्रता स्त्री सहजच स्वतःच्या कल्याणाला प्राप्त होते, अथवा श्री गुरुवचनाच्या पालनाकडे दृष्टी देणारा शिष्य आत्मानुभवात प्रवेश करतो. हे राहू दे, आपण अंधारात ठेवलेली वस्तू आपल्या हाताला यावी असे जर वाटेल तर ज्याप्रमाणे अगत्याने दिवा पुढे करावा त्याप्रमाणे अर्जुना संपूर्ण ही पुरुषार्थाचा धर्म अर्थ काम मोक्षाचा जो मालक होईल म्हणतो त्याने श्रुती व स्मृती यास बसण्यास आपले मस्तक घालावे. श्रुती व स्मृती यांच्या आज्ञा शीर्षावंद्य मानाव्यात. शास्त्र जे टाकावे म्हणून म्हणेल ते जरी राज्य असले तरी ते गवताच्या काडीप्रमाणे समजावे व शास्त्र जे घ्यावे म्हणून सांगेल ते जरी विष असले तरी प्रतिकूल समजू नये. अर्जुना, केवळ याप्रमाणे वेदाच्या ठिकाणी जर एकनिष्ठ झाले तर अकल्याणाची गाठ कोठून पडणार? अकल्याणापासून काढणारी व हित देऊन वाढवणारी अशी श्रुतीशिवाय दुसरी कोणी माऊलीच जगात नाही. अशी ही श्रुती हीच हित करणारी माऊली आहे. ती जीवाचे ब्रह्माशी ऐक्य करते. त्या अर्थी हिची कोणी हेळसांड करू नये. अरे, तू देखील तिला एकनिष्ठपणे भज. कारण की अर्जुना, सांप्रत तू धर्माचरणाचे जोरावर शास्त्रांना सार्थकता आणण्याकरता खरोखर जन्माला आला आहेस आणि धर्मानुज धर्माचा धाकटा भाऊ हे जे नाव तुला प्राप्त झाले आहे त्यावरून सहज हाच बोध होतो. म्हणून तू धर्माविरुद्ध वागू नकोस. करण्याला योग्य काय व अयोग्य काय याचा विचार करण्याचे कामी शास्त्रांनाच परीक्षा करणारे ठरवावे व अर्जुना, या जगात जे करण्यास योग्य नसेल ते वाईट आहे म्हणून टाकावे. मग करण्यास योग्य म्हणून जे खरे निघेल ते तू स्वतः अतिशय आदराने आचरण करून पुरे करावेस. कारण की
हे सात्विक बुद्धीचा अर्जुना, आज तुझ्या हातात विश्व प्रामाण्याचा शिक्का असल्यामुळे तू ज्या आचरणावर प्रामाण्याचा शिक्का मारशील त्या आचरणास लोक प्रमाण मानित असल्यामुळे तू लोकसंग्रहाला खरोखर योग्य आहेस। याप्रमाणे आसुरी दोष समुदायाची लक्षणे सांगून आसुरी दोषांपासून सुटण्याचा प्रकारही देवाने अर्जुनाला सांगितला। यानंतर तो पंडूचा मुलगा अर्जुन आपल्या अंतःकरणातील योग्य विचार देवाला विचारील, तो विचार तुम्ही चैतन्याच्या कानांनी ऐका, असे ज्ञानेश्वर श्रोत्यांना म्हणाले। व्यासांच्या आज्ञेनुसार सर्व इतिहास सांगून संजयाने जसा त्या धृतराष्ट्राचा वेळ घालविला तसे मीही निवृत्तीनाथांच्या कृपेने तुम्हाला सांगेन। तुम्ही संत मंडळी जर माझ्यावर कृपादृष्टीचा वर्षाव कराल तर तुम्हाला मान्य होईल एवढा मी होईन, म्हणजे तुम्हास पसंत पडेल असे व्याख्यान करणारा मी होईल। म्हणून महाराज, माझ्या व्याख्यानरूपी सेवेबद्दल मला आपले अवधानरूपी प्रसादाचे दान द्यावे, म्हणजे मी समर्थ होईन, असे ज्ञानेश्वर महाराज श्रोते मंडळीस म्हणतात। तर मंडळी, हा 16वा अध्याय येथे समाप्त झाला आणि 17व्या अध्यायासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका। धन्यवाद।